आम्ही सर्व क्रिकेटवीर हे समाजासाठी खेळणारे आहोत, समाजाला पुढे घेऊन जाणारे आहोत आणि आम्ही सर्व क्रिकेट खेळाडू आम्ही कृतज्ञ आहोत ते विजय तारे साहेबांचे. कारण आमचा आदिवासी समाज हा कुठेतरी मागे होता. क्रिकेट खेळायचो, लाकडी बॅट, सर्वांनी पैसे काढून आणलेला बॉल, त्यानंतर एकच बॅट, दुसरी घेण्यासाठी परत कंप्लीट करायचे आणि ती नंतर तीच बॅट दोन्ही बाजूने वापरायची. कारण पैसा कमी होता, समाज आमचा कुठेतरी मागे होता, परंतु आमच्यामध्ये टॅलेंट खूप होतं. हे टॅलेंट ओळखलं आमच्या तरे साहेबांनी आणि एक असोसिएशन सुरुवात झाली. या असोसिएशनच्या माध्यमातून आमचे खेळाडू मात्र घडत गेले, आमचे खेळाडू पुढे जात राहिले आणि सर्वांसाठी एक मोठी टुर्नामेंट उभी करून दिली आणि त्या टुर्नामेंटचं नाव आहे पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग. आणि या प्रीमियर लीगचं दुसरं पर्व असताना पाहतोय. प्लीज वेलकम बोथ टीम कॅप्टन. दोन्ही संघाच्या मी कॅप्टनना या ठिकाणी आमंत्रित करतोय. दोन्ही संघाचे कॅप्टन येतील, ही ट्रॉफी घेतील आणि त्यांच्या पाठोपाठ त्यांचा संपूर्ण स्क्वॉड आपण मैदानाच्या दिशेने जाणार आहोत. एका बाजूने आपण आई सप्तशृंगी 11 तर बॉईज आपण हा संघ पाहतोय. संघ मालक पंकजी काकडे आणि मंगेशजी मारले. अ बिग हँड, जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या. प्लीज वेलकम. दोन्ही कर्णधार आपली ट्रॉफी घेऊन येतील आणि त्यांच्या पाठोपाठ त्यांचा संघ सुद्धा जॉईंट होतील. या सर्व संघाने अगदी 1 बाय 1 आपण पाहणार. जोरदार जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या. महाथरार महासंग्राम या धर्तीवरती नंडोरे देवखोप क्रीडा संकुल वरती पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीगचा महाथरार अंतिम सामना, ग्रँड फिनाले. आई सप्तशृंगी 11 MD बॉईज. खऱ्या अर्थाने पालघर वर्सेस वाडा, कारण एक संघ वाड्याचा एक संघ पालघरचा आणि हा महाथरार या मैदानावरती आपण सस्ताना पाहणार आहोत. सन्माननीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात, कारण ग्रँड फिनालेचा हा सामना कोण ठरणार महाविजेता, ज्यासाठी केला आहे हट्टास आणि ते क्षण अगदी या मैदानावरती अगदी थोड्याच वेळात या महासंग्रामाला सुरुवात होईल. चला, दोन्ही संघाचे सर्व खेळाडू आपण खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला विराजित व्हायचं आहे. या सर्व सन्माननीय मान्यवर आपणा सर्वांना मी सन्मानपूर्वक आमंत्रित करतोय. तसेच हॅलो, दोन्ही संघाचे कर्णधार यांना सुद्धा मी आमंत्रित करतोय. या कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. नाणेफेकीसाठी मी सन्माननीय परेशजी पाटील साहेब आपणास आमंत्रित करतोय, कारण A1 जोडी आहे. सातत्याने विजय तारे साहेबांच्या पाठीशी उभं राहणारं व्यक्तिमत्व आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या परेश पाटील साहेब. 24 दिली जाते. या ठिकाणी आपण पाहतोय परेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते कॉइन्स. हेड इज कॉल. आई इन द टॉस. या इकडे जवळ या. फायनल आहे आणि फायनलचा टॉस आपण पाहतोय आई सप्तशृंगी 11च्या बाजूने जातोय. अगदी टॉस जिंकावं असं प्रत्येकाला वाटत असतं आणि ठरवून आले असतील की आम्हाला काय घ्यायचं आहे, तर काय असेल आपला निर्णय? आम्ही क्षेत्ररक्षण घेणार आहे. ओके, क्षेत्ररक्षण घेणार आहात आणि आपण फलंदाजीसाठी आमंत्रित करणार आहात. तर एकदा आता मात्र यानंतर टॉस होणार नाहीये. आपले संघ मालक रमेशजी गांगुर्डे साहेब सातत्याने हसत असतात. टीमचा परफॉर्मन्स खराब झाला तरी हसतात आणि चांगला झाला तरी सुद्धा हसतात. या संघ मालकांबद्दल काय म्हणतील? आम्हाला त्यांचा चेहरा हसताच ठेवायचा आहे. आम्हाला ही ट्रॉफी त्यांना जिंकून द्यायची. क्या बात है. आणि ओव्हरऑल सर्व एक मिनिट या ना, लगेच पलटात. आमचे आदिवासी खेळाडू असे आहेत ना, बोलायचा कमी ना करायचा जास्त.
बरोबर की नाही? आम्ही बोलताव कमी ना करताव जाम. तर या ओव्हरऑल एकदा या टीम बद्दल, आपली जी टीम आहे याची 5 दिवस विजय तळे साहेबांची संपूर्ण टीम आहे, या टीम बद्दल काय म्हणतील एकदा? एवढी मोठी टुर्नामेंट करायला मेहनत भरपूर लागते आणि त्यांनी मेहनत घेतलेली आहे आणि संघाचं सुद्धा धन्यवाद, त्याने आम्हाला खेळण्याची संधी दिली. धन्यवाद. यानंतर आपण जाऊयात एमडी बॉईज. अगदी आपण पाहतो एमडी बॉईज जर टॉस जिंकला असता तर हे सुद्धा फिल्डिंग घेणार होते, परंतु आता टॉस आपल्या बाजूने नाही आलेला मिळत आणि मनाच्या विरुद्ध जावं लागेल. प्रथमतः फलंदाजी करावी लागेल. वीरेंद्र बाबूर सारखे आपल्यामध्ये खेळाडू आहेत, तसं तो युवराज डुकले आहेत. म्हणजे ही बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई आहे. तर फलंदाजी करताना किती धावा आपल्या माध्यमातून? ओके, 90 ते 100. आणि ह्या प्रीमियर लीगने काय दिले? ग्रामीण बिग बॅश धमाकासाठी ऑल इंडिया 20 वर्षाचा 20 वर्षाचा आयकॉन कोणी दिला असेल तर ते ह्या लीगने दिले आणि तो वीरेंद्र बाबरे आपल्या संघामध्ये आहे आणि अपोजिट संघामध्ये आपण पाहतो युवराज डुकले. ही आमने सामने खऱ्या अर्थाने लढत होणार आहे. तर या लढतीच्या पूर्वी आपल्या संघ मालकांबद्दल काय म्हणणे? बद्दल बोलायला गेलो तर आम्ही हारले किंवा जिंको तर त्यांनी नेहमी आम्हाला सपोर्ट केलेला आहे. याच नक्कीच. आणि व्यक्तिमत्व विजयजी तरे साहेब आणि संपूर्ण जी होल कमिटी आहे त्याबद्दल आपलं मनोगत व्यक्त करावं. ज्याबद्दल बोलायला गेलो तर आदिवासीसाठी खूप मोठी स्पर्धा आहे आणि हे असंच कायम राहावे म्हणून दोन्ही संघांसाठी खूप. आणि मी सन्माननीय मान्यवरांना विनंती करतोय की आपण दोन्ही संघांना या ठिकाणी शुभेच्छा प्रदान करायच्या आहे. बॉईज एमडी बॉईज या संघाला प्रथमतः आपण पाहतोय शुभेच्छा प्रदान केल्या जात आहेत. सन्माननीय विजयजी तरे साहेब आहेत. तसेच आपण संघ मालक, दोन्ही संघाचे संघ मालक सुद्धा पाहतोय. या गांगुर्डे साहेब आपण सुद्धा शुभेच्छा द्यायच्या आहेत. ज्योती जाधव नगरसेविका आहेत, त्या सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत. आमचे मुनीरजी बालशी साहेब आहेत, परेशजी पाटील साहेब आहेत, मधुकरजी दळवी साहेब आहेत. हे सर्व सन्माननीय मान्यवर या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत. आणि आपण पाहतो या खेळपट्टीच्या आमच्या बाजूला सर्व जे आमचे आहेत आयोजक कमिटीचे, खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा उजळली जात आहे, हे सर्व आमचे स्वयंसेवक कार्यकर्ते, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. कारण सातत्याने मेहनत घेणारे हे सर्व व्यक्तिमत्व आणि सर्व सन्माननीय मान्यवरांना विनंती आहे की आता आपण आई सप्तशृंगी या संघाला सुद्धा शुभेच्छा द्यायच्या आहेत. ऑल द बेस्ट फॉर बोथ दोन्ही संघासाठी शुभेच्छा देऊयात. आणि मी मान्यवरांना विनंती करतोय की आपण मंचावरती विराजित होऊयात आणि या ग्रँड फिनालीचा महाथरार, याची देही याची डोळा, अगदी मंचावरून या क्रिकेटचा सन्मानपूर्वक आनंद घ्यावा. एक फोटो फक्त होऊ द्यात, कारण हे दोन्ही संघ आता या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे मी एमडी बॉईज आपणास विनंती करतोय की या आपण इकडे 1 बाय 1 उभे राहूयात. 6 जण खाली बसलात, 6 जण उभे राहिलात तरी चालेल. आई सप्तशृंगी या एका बाजूने. मान्यवरांना सुद्धा आमंत्रित करतो या. एक फोटो सेशन होईल. सर्व सन्माननीय मान्यवरांना मी आमंत्रित करतो या स्पर्धेच्या आठवणी आहेत आणि या आठवणी अर्थातच आपण कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त होऊयात, कारण या गोड गोड आठवणी आहेत आणि भविष्यामध्ये आपल्या या आठवणी नक्कीच आपल्याला हास्य देतील. धन्यवाद. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात.
आणि यानंतर मी आई सप्तशृंगी संघाला विनंती करेन की आपले चला ट्रॉफी सुद्धा आपण घ्यायची आहे. सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण हॅलो. विनंती असेल सर्व मान्यवरांना आपण आदरपूर्वक आणि सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. अगदी थोड्याच वेळामध्ये मेगा फायनलचा सामना आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळेल. ग्रँड फिनाले ज्या ठिकाणी पाहायला मिळतंय. मैदानाच्या आतमध्ये हा संघ पाहायला मिळतोय आणि सर्व आमचे मान्यवर आणि आयोजक मुख्य व्यासपीठाकडे विराजित होताना पाहायला मिळत आहेत. अप्रतिम क्रिकेट 12 संघाचा सहभाग या स्पर्धेच्या माध्यमातून लाभला आणि त्यानंतर आपण हे दोन संघ अंतिम सामना खेळताना पाहायला मिळत आहेत. आई सप्तशृंगी 11 हा संघ, सन्माननीय रमेशजी गांगुर्डे साहेबांचा संघ, दुसऱ्या बाजूला MD बॉईज पंकजजी काकडे साहेब आणि मंगेशजी मर्ले साहेबांचा संघ. हे दोन संघ खेळतील मेगा फायनल अगदी थोड्याच वेळामध्ये. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीगचं दुसरं पर्व, ज्याच्यावरती आहे आम्हाला गर्व, ज्याच्यामध्ये आहे सर्व असं PDAPLचं हे दुसरं पर्व. आमच्या संवेद आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये सन्माननीय आदित्यजी पाटील सर. सर, अंतिम सामना अगदी थोड्याच वेळामध्ये, काय म्हणाल? संकटे चेंडू फेके, सभोवताली झेल घ्यावया जो तो फासे टाके. मागे टपला यष्टी रक्षक, तुझा उधळला डाव या साऱ्यांना चकवशील तरच तुझला मिळेल एक धाव. चतुर आणि चालाक जो तोच येथे रंगला, हे जीवन मध्ये क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला, तो हुकला तो संपला. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग 2026 ग्रँड फिनालेचा महाअंतिम मुकाबला. आई सप्तशृंगी आणि MD बॉईज या दोन संघादरम्यान होणारी लढत. आई सप्तशृंगी संघाचे संघमालक रमेशजी गांगुर्डे सर आणि त्यानंतर MD बॉईज संघाचे संघमालक श्री पंकजजी काकडे सर, श्री मंगेशजी मर्ले सर. राहुल दानवा, काय अप्रतिम पद्धत. तुम्ही 5 दिवस या स्पर्धेची रूपरेषा हाताळली म्हणून तुम्ही चांगल्या पद्धतीने सांगू शकाल जी मेहनत चालली या स्पर्धेकरिता, ज्या पद्धतीने स्वप्न पाहिलं होतं या पर्व 2 मध्ये आणि अतिशय सुरेख पद्धतीने एक वाटचाल आदिवासी समाजाची विकासाकडनं प्रगतीकडे आणि खेळाच्या माध्यमानं ही प्रगती रजनी स्पर्धेच्या माध्यमानं आणि खऱ्या अर्थाने सेल्यूट असेल. ज्या अनुषंगाने आपले प्रेसिडेंट जे विशेष करून राहिले या स्पर्धेकरिता विजयजी तरे साहेब आणि त्यांचे संपूर्ण सहकारी महेशजी कोते साहेब असतील, सौ अध्यक्ष, तदनंतर स्वप्नीलजी भिसे साहेब असतील उपाध्यक्ष, संदीपजी धोडे साहेब आणि त्यांचा संपूर्ण जो आपण पाहू शकलात पालघर तालुका आदिवासी क्रिकेट वेलफेअर असोसिएशन, त्या सर्वांचं कौतुक आहे. येस, डेफिनेटली सर. अथांग परिश्रम आणि अथांग मेहनत या टीमने घेतलेली आहे. सन्माननीय सुदामजी बसवत साहेब, आपणास विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग आणि हा सामना आपण पाहू शकाल अंतिम सामना. कोण जिंकणार, गोल्डन ट्रॉफीवरती आपलं नाव कोण कोरणार, यासाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना हे दोन संघ पाहायला मिळतील. निश्चित स्वरूपाने जी मेहनत केली ना राहुल, आणि त्या मेहनतीचं हे फळ आहे ज्याकरिता आपण कष्ट करत असतो आणि कर्तृत्व हे फार महत्त्वाचं आहे. पण या संपूर्ण कोर कमिटीचं जितकं कौतुक करावं, कुठली गोष्ट पाहण्याकरिता सोपी आहे परंतु करून दाखवणं हे तितकंच कठीण आहे.
म्हणून तुमच्या कर्तृत्वाच्या जोरावर हे त्यांनी साबित केलंय. आणि नेहमीच मी म्हणतो की एकाने दिलेली हाक, दुसऱ्याने दिलेली साथ आणि सर्वांनी मिळून दिलेला प्रतिसाद म्हणजे एक दर्जेदार आयोजन आणि नियोजन. म्हणून तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात ना ती निपुणता तुम्हाला दर्शवावी लागेल. आणि खऱ्या अर्थाने आपण नेहमीच म्हणतो ना की न दिसणारा वारा जर हवामानाची दिशा बदलू शकतो तर न दिसणाराही परमेश्वर आयुष्याला कलाटणी देऊ शकतो. म्हणून परमेश्वरावर देखील सदा विश्वास असणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की या आयुष्यात तुम्ही काय घेऊन आलात आणि काय घेऊन जाणार आहात सर्व काही इथेच राहील. पण आयुष्यात देवदेव करणाऱ्या माणसाला देवाकडून मागावं लागतं. परंतु आयुष्यात तुम्ही चांगलं काम कराल, चांगलं कर्म कराल, जे तुम्हाला हवंय ते देवाला तुम्हाला द्यावंच लागेल. ही तफावत आहे. म्हणून कष्टी विना फळ नाही. येस डेफिनेटली सर. आणि आता हे दोन ओपनिंग पेअरचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. MD बॉईज टीमची A1 जोडी प्रतीक दोदडे, बायकर मॅन आणि आकाश गोगलदारे. A1 जोडी असं म्हणतात ना, सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती. उसी तरह प्रतीक और आकाश के बिना बैटिंग की अच्छी शुरुआत नहीं होती. आणि ही A1 जोडी सर मैदानाच्या आतमध्ये येते. निश्चित स्वरूपाने बेस्ट वर्सेस बेस्ट हा महामुकाबला म्हणून ग्रँड फिनालेमध्ये हे दोन्ही संघ आहेत. आणि दोन्ही संघ एकाच गटातील आहेत जे आता इथे फायनल खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. एक गटातनं पुढे आले आणि इथून A1 दर्जाची अगदी त्यांच्या माध्यमानं हा खेळ झाला. आणि म्हणूनच हा बेस्ट मुकाबला आहे. कारण की या मॅचमध्ये रंगत वाढणार आहे. एकीकडे आपण पाहू शकाल युवराज डुकरे वाडा ग्रामीण परिसरातील स्टार, तर दुसरीकडे सातपाटी संघाचा स्टार जो नेहमीच झळाला आहे आज तो आहे वीरू बाबरे. म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट दोन्ही मुकाबले आपल्याला पाहायला मिळतील. पंच 3 काउंट होतील आणि तदनंतर या महामुकाबल्याला होईल सुरुवात. या सर्वांनी मिळून आपण देऊया काउंटडाऊनला अंजाम. 3, 2, 1 लेट्स प्ले. टाळ्यांच्या गजरामध्ये फायनलच्या मुकाबल्याला द्यायच्या शुभेच्छा. पहिला चेंडू लेट्स प्ले. युवराज डुकले पहिला बॉल घेऊन सज्ज होताना समोर आकाश. पहिलाच बॉल चीप केले बॉलला. 1 धाव आणि 1 धाव परिपूर्ण पाहायला मिळाली. सरप्राईज डिलिव्हरी होती आकाश गोगलदारेसाठी. युवराज डुकलेचा पहिला बॉल. तंत्र पहा किती महत्वाचं आहे राहुल. ज्या तंत्राने आतापर्यंत गोलंदाजी होते हे कौशल्य आहे या खेळाडूकडे. कारण की हा खेळाडू नुसताच तयार झाला नाही, कित्येक वेळेमध्ये या खेळाडूने हार आणि जीत पाहिलंय. आणि म्हणूनच या महत्वाच्या सामन्यामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने माइंडसेट हा जिवंत ठेवावा लागतो. पहिला चेंडू हलकीशी गती जी थोडीशी कमी केली होती, सॉफ्ट हँडने खेळण्याची मानसिकता, एक सिंगल धाव. पहिला बॉल 1 धाव परिपूर्ण केली आकाशने. त्यानंतर आता बायकर मॅन प्रतीक दोदडे ऑन स्ट्राईक. पुन्हा युवराज डुकले युवी. फुलटॉस बॉल गुडघ्यावर बॅलन्स केला आणि ही विकेट. OUT बॅटर आउट. विकेट क्रमांक 1. टिपला उत्कृष्ट झेल आणि संपला प्रतीकचा खेळ. विकेट क्रमांक 1. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने पकडले गेलेले काय अतिशय दर्जेदार पद्धतीचा झेल आहे. ऍक्शन झाली, रिॲक्शन देखील क्षेत्ररक्षकाच्या माध्यमानं या फायनलच्या महामुकाबल्यामध्ये अगदी दुसऱ्या चेंडूवर गेलेली विकेट आणि मूल्यवान विकेट आहे. प्रतीक दोदडे आतापर्यंत इन्फॉर्म बॅटर होता, स्लॉक करायचं होतं या चेंडूला, परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलं. हर्ष उल्हास आणि टाळ्यांचा गजर. चौ बाजूने विकेटचं झालेलं पतन. फलंदाज बाद. निश्चित स्वरूपाने हा पालघर जिल्ह्याचा मान, अभिमान, स्वाभिमान आणि सर्व काही ओके मध्ये या स्पर्धेची रूपरेषा पाहायला मिळते. 1 अंकांवर 1 गडी बाद. आता नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने मितेश या फलंदाजाला आपण पाहताय. पुन्हा युवराज डुकले बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा फुलर लेन बॉल हाताळण्याचा प्रयत्न राहिलाय. 1 धाव त्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण पाहायला मिळते. चेंडू डाऊन होताना पाहायला मिळालाय आणि म्हणूनच ही बाईटच्या माध्यमातून 1 धाव येते आणि टीमची धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचले. MD बॉईज 2 धावा 1 विकेट. सांभाळून इथून सुरुवात करण्याची मानसिकता आहे. कारण की इथे विकेट गेल्याने निश्चित स्वरूपाने आकाश मैदानाच्या दिशेने अजूनही आहे. लेफ्ट हँडर हर हुनरी खेळाडू तुंगारफडा सातिवली या परिसरातून बिलॉंग करतोय आणि तोच मैदानाच्या दिशेने गती जी थोडीशी कमी केली. हे तंत्र आहे या खेळाडूकडे. परिपक्वता फार महत्वाचा शब्द आहे राहुल आणि ही मॅच्युरिटी. कारण की क्रिकेटचा दुसरा शब्द आहे सातत्य आणि सातत्याने हा परफॉर्मन्स जो युवराज डुकलेच्या माध्यमानं अतिशय सुरेख पद्धतीने चेंडूला फिरवलं, बीट झाले, डॉट बॉल. नक्कीच सातत्याचं दुसरं नाव म्हणजेच युवराज डुकले. प्राईड ऑफ टिळसे अँड प्राईड ऑफ वाडा. अगदी खोलात टाकलेला बॉल पाहायला मिळतोय. 1 धाव. मैदानाच्या आतमध्ये आदेश सर संघर्ष करावा लागतोय. 1 धावेने इनिंगला बिल्ड करण्याचा प्रयत्न. कारण की मी निश्चित स्वरूपाने म्हणतो तुम्हाला शून्यापासून ही सुरुवात करावी लागते आणि क्रिकेटमध्ये ही सुरुवात फार महत्वाची आहे.
एक सिंगल दाबेने थोडासा रिस्पेक्ट दिला जातो. अच्छे गेंदू का सन्मान, बुरे गेंदू का अपमान. चांगल्या गोलंदाजाला तुम्हाला राहुल रिस्पेक्ट द्यावीच लागेल आणि ती रिस्पेक्ट दिली जाते. एक सिंगलच्या साहाय्याने धावगती जाऊन पोहोचते टीम एमडी बॉईज. 3 रन्स ऑन अ कार्ड. शेवटचा बॉल, चांगला बॉल, अगदी हातभरा बॉल वळवलाय. म्हणजेच काय, फक्त आणि फक्त युवराजने खर्च केल्या पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा आणि त्यामध्ये प्रतीकची विकेट. अतिशय सुरेख पद्धतीची गोलंदाजी. अगदी सन्माननीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि मान्यवरांचा सन्मान या मुख्य मंचावरती आपण करू इच्छितोय. आदरणीय सन्माननीय निलेशजी वाणी साहेब, पालघर जिल्हा बॉक्स क्रिकेटचे जे सचिव आहेत आणि यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय स्वप्नीलजी भिसे साहेब, जे विद्यमान उपाध्यक्ष आहेत या प्रीमियर लीगचे. स्वप्नीलजी भिसे साहेब, आपणास विनंती असेल की आपण निलेशजी वाणी साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे. पालघर जिल्हा बॉक्स क्रिकेटचे विद्यमान सचिव निलेशजी वाणी साहेब. अगदी मायेचं प्रेमळ उबदार वस्त्र आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. सुरुवात होईल या स्पेलला. कोलवर लेन, गुड डिलिव्हरी. प्रत्येक डॉट बॉल गणिक टाळ्यांचा गजर प्रचंड आहे. हा प्रतिसाद आहे, हा पाठपुरावा आहे. खेळाने आपल्याला काय दिलं, या सर्व काही गोष्टी दिल्यात. जेव्हा तुम्ही दुःखामध्ये असाल ना, तेव्हा मैदानावर आल्यानंतर सर्व काही दुःख तुम्ही विसरतो. हेच पाठीर आहेत. क्रिकेटच्या पटलावर 12th मॅनची भूमिका जी महत्वाची निभावतात. खेळत नाही परंतु खेळाचा आनंद घेत आहेत आणि हे महत्वाचं आहे. 3 अंकांवर धावफलक, 1 गडी बाद. फुलटॉस मिळालाय, चांगला स्ट्रोक आहे परंतु एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक स्थिर आहेत. किरण गवारी आपण पाहत आहे, ब्रँड ऑफ भिनार. एक सिंगल धाव घेतली जाईल. या सिंगलच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 4 रन्स ऑन अ कार्ड. अगदी 4 धावा धाव फलकावरती, त्याच्यामध्ये 1 विकेट. आता पार्टनरशिपची गरज असेल. मितेश धाडगेला प्रमोट केलंय 1 डाऊन मॅन म्हणून आणि मितेश कडून देखील खूप चांगली अपेक्षा असेल, कारण की मागचा सामना त्याने गाजवलाय. तर अक्षयने देखील मागच्या मॅच मध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आणि विकेट टेकर राहिलाय. वेलकम निलेशजी पाटील साहेब, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. 4 अंकांवर धावफलक अक्षय. पुढील बॉल, चांगली लेंथ, योग्य त्या लाईनवर ही गोलंदाजी होते. कंट्रोल फार महत्वाचा आहे आणि हे कंट्रोल विथ द बॉल इथून पाहायला मिळते. ज्या गोष्टीची तुम्ही उल्लेख न केली होती की ते कंट्रोल संपूर्ण सिरीज आणि संपूर्ण या स्पर्धेमध्ये राहिलंय आणि गोलंदाजीच्या माध्यमाने हे कंट्रोल तितकंच महत्वाचं आहे. हेच चांगली बॉलिंग अक्षय कुरकुटे हा बॉलर पाहायला मिळतोय. पुन्हा पुढील बॉल ओव्हर द विकेटने. यावेळी रनअप मध्ये थोडीशी गडबड झाली. बघा, एक चांगला चेंडू हाताळण्यासाठी योग्य रनअपची गरज असते. ज्याप्रमाणे विमानाला अवकाशामध्ये झेप घेण्यासाठी योग्य रनवेची आवश्यकता असते, त्याच पद्धतीने क्रिकेटमध्ये एक परफेक्ट बॉल पडण्यासाठी योग्य रनची गरज असते आणि म्हणूनच डेड बॉल. ज्या अनुषंगाने तुम्ही उल्लेख केला की रिदम तो तितकाच महत्वाचा आहे, म्हणून एका गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करण्याकरिता ती लेंथ आणि तो रिदम फार महत्वाचा आहे. पुढील बॉल, कोलवार लाईन, गुड डिलिव्हरी, अतिशय सुरेख. ठाऊक काय फलंदाज काय करणार आहेत आणि काय वेगवान गोलंदाजी होते. अप्रतिम लाईन आणि लेंथ ती योग्य पाहायला मिळते. फॉलो थ्रू पहा किती व्यवस्थित पद्धतीने आणि तदनंतर वाईड यॉर्कर बरोबर बुंद्यात. अतिशय चांगली गोलंदाजी. कंटिन्यू तो यॉर्कर, डॉट बॉल. योग्य पद्धतीने हा वापर पाहायला मिळतोय. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्राचा वापर अक्षयने केलाय. 4 बॉल मध्ये फक्त 1च धाव त्याने दिलंय. मितेश स्ट्रगल सुरू आहे. पुढील बॉल अक्षयचा. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल. जसा डॉट बॉल येतो तशा टाळा येत आहेत. बघा, येणारा प्रत्येक बॉल एका संघासाठी आनंद देतोय, दुसऱ्या टीमसाठी दुःख देतोय. आणि क्रिकेटचा खेळ याच करिता ओळखला जातो राहुल की सुख आणि दुःख या दोन तराजूमध्ये तुम्हाला नेहमी जावं लागतं. चढ उतार खेळाचं प्रामुख्य आहे, परंतु या प्रामुख्यामध्ये तुम्हाला नेहमीच अटल राहावं लागतं स्वतःला साबित करण्यासाठी. पुढील बॉल गोलंदाजी मार्कवर. ओहो, काय गोलंदाजी होत आहे. प्रत्येक चेंडू त्याच दिशेने त्याच टप्प्यावर, जणू काही अगोदरच्या चेंडूची हायलाइट पाहतोय की काय. अप्रतिम कंट्रोल, हे फार महत्वाचं आहे आणि हे कंट्रोल बरोबर वाईड यॉर्कर हाताळला गेला. बीट झाले, डॉट बॉल. चला, या ठिकाणी आपण पाहतोय या ओव्हरच्या ब्रेकमध्ये आपण मानस सन्मानासाठी वळणार आहोत. आपल्यामध्ये उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय रामू दुमाडा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि रामू दुमाडा साहेबांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी विजयजी तरे साहेब, ओके, त्याचबरोबर मनीषजी घायल साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मनीषजी घायल साहेब, आपणास मी मंचावरती आमंत्रित करतोय. ओ टू कॉमेंट्री बॉक्स.
2 षटकांचा खेळ जो झालाय समाप्त आणि धावगती आहे 4 या अंकांवर. काय गोलंदाजी राहिले अप्रतिम. विथ द बॉलने ते कंट्रोल आतापर्यंत पाहायला मिळालं आणि दोन्ही षटक ॲक्युरेसीने हाताळली. पहिलं षटक युवराज डुकलेचं जे जवळजवळ 3 धाब्यांचं राहिलं आणि अक्षयाने राहुल फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली. आणि त्याच्यामध्ये सट्टिक यॉर्कर म्हणतात ना, नेट प्रॅक्टिसमध्ये 40 ते 50 बॉल प्रॅक्टिस करावी लागते, तेव्हा कुठे एक परफेक्ट यॉर्कर बॉल पडतो आणि त्यामध्ये खूप सारे यॉर्कर बॉल पाहायला मिळत आहेत. अतुल ठाकरे येतोय, पुढील बॉल, चांगला बॉल, चांगली लाईन लेंथ. अतुल ठाकरे आला, पहिला बॉल त्याने बीट केलाय बॅटर आकाशला. आला रे आला, ठाकरे आला. आणि हा ठाकरे जो आपण पाहताय कामन परिसरातील आतापर्यंत 11 विकेट्स आहेत अतुलच्या नावावर. आणि हीच गोलंदाजी आपण पाहताय, लेफ्ट ऑलवेज राईट, अप्रतिम लेंथ अँड लाईन. एकाच असोसिएशन मध्ये हे दोन्ही खेळाडू खेळत असतात. जिथे आपण पाहता आकाश एकेने बॅटिंग करतोय तर इथून अतुल ठाकरे लेफ्ट टू लेफ्ट ही गोलंदाजी कशा रीतीने हाताळली जाईल. पुढील बॉल, हलकासा स्लाइड झाला चेंडू बिटवीन द गॅप निघून चालला वेगाने लॉंग स्टॉप प्रिझन सीमारेषा पार. या फायनल फेज मधील पालघर डिस्ट्रिक्ट आदिवासी प्रीमियर लीग मधील आणि फायनल मधील हा पहिला चौकार 4. शक्यता होती बॅटिंग टीम कडून. मच निडेड रन्स फॉर दिस बॅटिंग साइड. चौकार आलाय आकाशच्या बॅट मधून. पुन्हा एकदा हेमंत, हा बॉल उडवलाय, आकाशाला गवसणी घालणारा बॉल. चाललाय 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 बाउंड्री लाईनच्या बाहेर, पहिला सिक्सर. हॅलो हॅलो, चला या ठिकाणी बक्षिसांची खैरात लावली जाते. 2 हातात जर झेल घेतलात तर 200 रुपये, एका हातात झेल घेतलात तर 500 रुपये विजयजी तरे साहेब यांच्याकडून सन्मानित केलं जाईल. 200 आणि 500 फक्त ही ऑफर प्रेक्षकांसाठी आहे, हे मात्र लक्षात असू द्यात. हाय व्होल्टेज मुकाबला आलेला षटकार आकाशच्या बॅट मधनं. नोचा इशारा. ओहो, पंचांवर लक्ष असू द्या. हळूवारपणे ही दुखदुख आहे. धावेंचा आता इथून वेग वाढू लागलाय. ओ नो सिच्युएशन, इट्स अ नो बॉल. लाईन बिलॉंग टू द अंपायर आणि ओव्हर स्टेपिंगच्या माध्यमाने ते कुठेतरी हा नो दिला गेलाय. या सिच्युएशन मध्ये धावेंचा प्लोपा. 2 षटकांमध्ये थोडीशी शांतता होती. जसा चौकार आला बॅटच्या एजने तदनंतर कॉन्फिडन्स तो फटका लॉंगॉनला आला आणि यावेळेस आता मुभा आहे. विश नेटवर्क वर दूध का दूध और पाणी का पाणी. अप्रतिम वर, क्या बात. बॅटच्या आतली कडा लागली जाते आणि खूप मोठा ओव्हर स्टेपिंग होता, ज्या अनुषंगाने मात्र फॉलो थ्रू समाप्त केल्यानंतर जो पुन्हा एकदा आपण पाहू शकाल विश नेटवर्कच्या माध्यमानं बॅटची थोडीशी आतली कडा लागली आणि तदनंतर एक सिंगल धाव अधोरेखित जरूर झाले. धावेंची गती जी वाढणं महत्वाची भूमिका होती या फायनल फेज मध्ये. 16 या अंकांवर धावफलक. येस, डेफिनेटली आकाशने ती जिम्मेदारी घेतली. एक चौकार त्याच्या बॅट मधून, एक षटकार त्याच्या बॅट मधून. टीमची धावसंख्या एमडी बॉयज 16 वर 1. 4 बॉलचा खेळ होतोय. अतुल ठाकरे हा गोलंदाज या स्पर्धेतील यशस्वी गोलंदाज म्हणून पाहायला मिळतोय. आणि एकमेकांचे डावपेच माहिती आहेत सर, आकाश गोगलदार आणि अतुल ठाकरे. आता मात्र स्ट्राईक एंडला मितेश आणि मितेशचं स्ट्रगल बघा. 6 बॉल खेळलाय, 1 सुद्धा धाव नाहीये. हा बॉल ऑन साइडला हलक्याशा हाताने पुश केले बॉलला. डीप मधून फिल्डर पुढे आलेत. 1 धाव कंप्लीट झाली. एकेरीवरच सॅटिस्फाईड व्हावं लागेल, 1 पेक्षा जास्त काहीच नाहीये आतापर्यंत या ओव्हरमध्ये. आदेश सर 5 बॉलमध्ये धावाला 13. म्हणून क्रिकेटच्या पटलावर प्रत्येक नवीन वेळ आणि नवीन चॅलेंज आहे. मागच्या अगदी मॅच मध्ये अतुलने चांगली गोलंदाजी केली होती, तर या मॅच मध्ये थोडंसं उलट आहे आणि ही क्रिकेटची परिक्रमा आहे, यातून कोणाची सुटका नाही. विशेष करून हा खेळच त्याच पद्धतीने ओळखला जातो म्हणून चढ उतार प्रामुख्याने आहेत. पल में तोला पल में माशा. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील. पुलरलेनची डिलिव्हरी, ड्राईव्हचा फटका समोरच्या दिशेने खेळला जातो. किरण गवारी आहेत. ॲक्युरसीने क्षेत्ररक्षण झालंय योग्य त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण. 3 षटकांचा खेळ आता झालाय समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. मी तर म्हणेन चांगल्या पद्धतीचं कमबॅक इथून आणि हे प्रत्युत्तर दिले एमडी बॉयजने राहुल, कारण की आतापर्यंत धावसंख्या थोडीशी खामोश होती. हा चेंडू जो पहा थोडासा पूर्ण उडाला होता, परंतु ॲक्युरसीने प्रेक्षक राजा दर्शवला जातोय. आज दाटीवाटीने प्रेक्षक राजा या स्पर्धेकरिता वळालाय. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीगचा चॅम्पियन संघ कोण हे पाहण्याकरिता राहुल, आणि हा प्रतिसाद तितकाच महत्वाचा आहे, कारण की मैदान प्रेक्षकाबिना अधुरा आहे आणि तो संपूर्ण खचाखच भरलेलं आहे. नंडोरे देवकोप क्रीडा संकुल, त्या संपूर्ण प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे. नक्कीच नक्की प्रेक्षकांना द्यावीच लागेल. बघा हा जल्लोष बघा, आपल्या फेवरेट प्लेयरला सपोर्ट करण्यासाठी पहिल्या दिवसापासून
ते तब्बल 5व्या दिवसापर्यंत हा बघा आज जल्लोष होतोय आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून विश नेटवर्क आपलं कार्य करताना. हा उत्सव आहे, क्रिकेटचा उत्सव आहे. संपूर्ण आदिवासी बांधव एकत्रित आल्यात ना आणि म्हणून हा उत्सव साजरा केला जातोय. प्रत्येक क्षण एन्जॉय करा आयुष्यामध्ये. हे आयुष्य परत मिळणार नाही. या आयुष्याकरिता तुम्ही या जर भूतलावर आहात तर प्रत्येक क्षण एन्जॉय करायला शिका. जाऊया आपण पुढील षटकाकडे. धावगती आतापर्यंत जवळजवळ 18 अंकांवर आहे. 9 विकेट ज्याच्या नावावर तोच सौरभ सावर. बॅकअप दिले जरूर आहे आणि सरळ चेंडू निघून जाईल यसी रक्षक यांच्या हातखंडामध्ये. पाहता या इनिंग मध्ये एक गोष्ट पाहण्यासारखी आहे की बॅटिंग लाईनअप तगडी आहे, परंतु या तगड्या बॅटिंग लाईनअपला चालणं ते देखील राहुल महत्वाचं आहे. येस डेफिनेटली. आणि सौरभ सावर कोडूस भागातील हा गोलंदाज आहे आणि भल्या भल्या फलंदाजांना हा नाचवतो गोलंदाज आपल्या तालासुरावर. आणि तो आलाय षटक क्रमांक 4 मध्ये. त्याच्यावरती हल्ला केलाय, चेंडू हवेत राहिलाय, क्षेत्ररक्षक खाली, मस्तक पे दस्तक, बॉल चाललाय, एका हाताने झेल परिपूर्ण केलाय प्रेक्षकाने आणि त्याला मिळतील 300 रुपयांचं प्राइज. एक हात 500 रुपये, 500 रुपयाचं पारितोषिक आहे. वा, अनाऊन्स झाले आणि पहिला षटकार अनाऊन्स झाल्यानंतर तो मात्र एका हातात झेल घेतलाय. आणि रिॲक्शन पाहत्या प्रेक्षकाची. झेल घेतल्यानंतर सर्व काही गोष्टी त्याच्या चेहऱ्यावर ज्या प्रामुख्याने पाहायला मिळालं, परंतु फटका अप्रतिम होता. आकाशने या सिच्युएशन मधून संघाला तारलंय अप्रतिम. लेफ्ट केलं जाईल या चेंडूला. बाकीचं काम पंच करतील. हळूवारपणे दुगदुग सुरू झाले. धावेंचा वेग आणि धावेंचा ओक राहुल इथून वाढू लागलाय. एक अतिरिक्त धावेच्या माध्यमानं धावगती जाऊन पोहोचेल 25 अंकांवर. यस आकाश गोगलदारे मोठ्या मॅचचा मोठा प्लेअर आहे. प्रिव्हियस इयर मध्ये देखील टीम 94 कामन जो डिपेंडिंग चॅम्पियन आहे त्या टीमचा बेस्ट बॅटर राहिला होता आणि तोच आकाश. आकुट टप्प्याचा बॉल, हा फटका उंच गेलाय. सौरभ सावर पुढे आलाय. कॉट अँड बोल्टची विकेट, विकेट क्रमांक 2. आणि मैदानाच्या दिशेने पालघरची आन बान शान विरू बापरे. टाळ्यांचा गजर, सर्व काही गोष्टी दाखवून जात आहेत आणि हाच गजर पाहता प्रेक्षकांचा राहुल. ही मन जिंकल्या त्या खेळाडूने आणि म्हणूनच हा प्रचंड प्रतिसाद जो पाहायला मिळतोय. यस डेफिनेटली. हायफे मैदानाच्या आतमध्ये आलाय कोण? सातपाटीचा वंडर बॉय वीरू बाबरे. अप्रतिम काय एंट्री आहे, ग्रँड एंट्री जी पाहायला मिळाली. जसं विरूने आतमध्ये पाय ठेवला ना, जसा सचिन रमेश तेंडुलकर सर मैदानाच्या दिशेने उतरायचे आणि संपूर्ण टाळ्यांचा गजर जो स्टेडियमवर गुंजायचा. विराट कोहली तदनंतर MS धोनी या सर्व काही गोष्टी ज्या आपण पाहिल्या त्या विरूला मिळत आहेत. कमी वर्ष आहे परंतु खेळाच्या माध्यमानं पोटेन्शियल आहे या खेळाडूमध्ये आणि तोच आपण पाहत आहे वीरू बाबरे मैदानाच्या दिशेने. आणि 236 धावा देखील आहेत त्याच्या नावावर. सनी राठोड यांच्याकडून पारितोषिक लावलंय. वीरू बाबरे जर लगातार 3 षटकार मारले तर 2000 रुपये. सौरभ सावर चांगली बॉलिंग करतोय. वीरूला पहिलाच बॉल त्याने स्लोवर चेंडू हाताळला आणि हा बॉल जातोय निर्धाव. चांगल्या अनुषंगाची गोलंदाजी सौरभ सावर. साइड अँगल दाखवला जातोय ज्या पद्धतीने हा चेंडू पीच झाला आणि तदनंतर आपण पाहताय की कुठेतरी बीट झालंय. समोरचा अँगल, बॅक अँगल, सर्व काही गोष्टी या स्पर्धेमध्ये विश नेटवर्कच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतात. 25 अंकांवर धावगती आहे सौरभ गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट केला जाईल या चेंडूला. आता पुन्हा एकदा पंच आपल्यापर्यंत पोहोचतील. वाईटचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव जी स्कोर कार्डवर मिळणार आहे. आकाशने सुरुवात करून दिले राहुल मी तर म्हणेन, कारण की त्याने स्टेज सुसज्जित करून दिला वीरेंद्रकरिता आणि इथून त्याला संधी. पहा एंट्री दाखवली जाते, ज्या एंट्रीसाठी मात्र संपूर्ण प्रेक्षकांनी टाळ्यांचा गजर केला आणि वीरू बाबरेने हे कमवले खेळाच्या माध्यमानं आणि ही खेळ भावना त्याने निश्चित स्वरूपाने जपले. 26 धावा स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. फ्रंट फुटवर ऑन साइडला चार्ज केला जाईल. हा फटका फ्लॅटेड परंतु वडा अप्रतिम फट. आज नंडोरे देवखोप क्रीडा संकुलावर उडत्या हुए सुपरमॅन पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. एफर्ट्स करिता टाळ्यांचा गजर झालाच पाहिजे. क्या बात. खेळाच्या माध्यमानं ही खेळ परिपक्वता फार महत्वाची आहे. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असेल. ओव्हर द विकेटने सौरभची गोलंदाजी. फ्रंट फुटवर ऑन साइडला चार्ज केलं. वीरू बाबरे याने जर 3 लगातार षटकार मारले तर विदेशजी लहांगे यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक लावलंय.
बक्षिसांचा वर्षाव ग्रँड फिनाले आहे ना राहुल, म्हणून सर्व काही ग्रँड होत असताना पाहायला मिळतंय. अतिशय चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण, काय एफर्ट्स आहेत, लाजबाब. बॅक टू द बॉलर, खेळलं जात आहे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. धाव घेण्याची मानसिकता त्या दिशेने नाहीये, कारण की स्वतःकडे स्ट्राईक ठेवायचे वीरेंद्रला. आणि मितेशाचा जो स्ट्राईक रेट आहे ना राहुल, तो थोडासा चिंता वाढवणार आहे. नेहमीच आपण म्हणतो ना, चिंता चिते समान आहे. 8 चेंडू त्याने खेळलेत आणि आतापर्यंत एक सिंगल धाव त्याच्या बॅटमधनं, जी विशेष करून पाहायला मिळते. तनिष परब यांना आमंत्रित करतो, ज्याने 1 हँडेड कॅच आपण पाहिलात. एका हाताने ज्याच्या हातात कॅच बसलाय तोच या ठिकाणी उपस्थित होते आणि 500 रुपये देऊन सन्मानित केलं जाईल विजयजी तरे साहेब यांच्या शुभ हस्ते. तनिष परब 500 रुपयाचं पारितोषिक आपण विजेते झालेले आहात. काय करतील या 500 रुपयाचं? गोठणपूर गावातून तनिष परब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि एक कॅच घेतलाय. कॅच घेताना असं वाटलं होतं माझ्या हातात बसेल, नाही आणि बसला तो बसला. ओके, बसला तो बसला. पण आता स्टेजवरती आलेले त्याने 500 रुपये देऊन सन्मानित केलं जाईल. जोरदार टाळ्यांचा गजर होतात. विजयजी तरे साहेब यांच्याकडून हे प्राप्त झालेले आहेत. त्याचबरोबर वीरेंद्र बाबरे यांच्यासाठी सरपंच मॅडम सुवर्णा काकडे यांच्याकडून लगातार 3 6 साठी 500 रुपयाचं पारितोषिक आले. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. आणि आता मैदानाच्या आतमध्ये बेट्स वर्सेस बेटची लढाई. एका साइडनं युवराज डुगले, दुसऱ्या बाजूनं वीरू बाबरे. 28 ला 2, 5वं षटक, पहिला बॉल, 1 धाव. अतिशय सुरेख पद्धतीने आपण उल्लेख केला की बेस्ट वर्सेस बेस्ट, कारण की दोन्ही खेळाडूंनी स्वतःच्या नावाची ओळख निर्माण केले. एक वाडा ग्रामीण परिसरातील, एक तर एक पालघर ग्रामीण परिसरातील. सातपाडीचा स्टार वीरू बाबरे खेळणे आहे, तर युवराज डुगले वाडा ग्रामीण स्टार. 28 अंकांवर धावफलक जादूर केला टीम MD बॉईज हा संघ आपण पाहत आहे. क्लीन बॉल फलंदाजाची झालंय यावेळेस. दांडी 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 गोल गत. आहोत. आदरणीय सन्माननीय मनीषजी घायल साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व या मंचाच्या वरती आपण पाहतोय. अगदी सातत्याने समाजासाठी पुढे घेऊन जाणारे व्यक्तिमत्व आहे. जुचंद्र गावातून या ठिकाणी उपस्थित होत आहेत, जे स्वतः प्राध्यापक आहेत आणि प्राध्यापकांचा या ठिकाणी यथोचित सन्मान आपण पाहतो विजयजी तरे साहेब यांच्या शुभ हस्ते. मनीषजी घायल एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व, प्राध्यापक, त्यांचा यथोचित सन्मान होते आणि स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल. तसेच यानंतर मी संदीपजी आंबात आपला सुद्धा आमंत्रित करतोय. संदीपजी आंबात साहेब या, आपला सुद्धा शुभ सन्मान या ठिकाणी आपण पाहणार आहोत. विजयजी तरे साहेबांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल. संदीपजी आंबात साहेबांचा या ठिकाणी आपण पाहतोय यथोचित सन्मान होतोय. मायाचं प्रेमळ उबदार वस्त्र आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. टाळ्यांचा गजर होतोय. वेलकम सर्वांचं करूया पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आणि ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सर. 29 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय संदीप सांबरे. स्ट्राईक एंडला, ऑन साइडला शॉट ऑन जॉबचा फटका राहिलाय. डीप मध्ये फिल्डर आले. बॉल थांबेल का? यस, डेफिनेटली स्टॉप केले या बॉलला. आणि तत्पूर्वी 2 धावा. आता DRS ची मागणी त्या ठिकाणी झालंय आणि टीव्ही अंपायर संदेश किस्मतराव सर येत आहेत. डिसिजन पेंडिंग. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण राहिलं. डीप मध्ये ऑन द राईज खेळला गेला होता आणि पहिल्या टप्प्याअखेर चेंडूला फील्ड केलं आणि क्विकली फेके केले आणि त्यानंतर चांगलं रिॲक्शन राहिलं युवराज खेळणं. सेफ आहेत की नाही या सर्व काही गोष्टी आता न्याहायला जातील, पाहायला जातील. विश लाईव्ह नेटवर्क, आमची टेक्निकल टीम, मनीष निजाई आणि त्यांच्या समवेत आमचे पंच ते बिझी आहेत. सर्व काही गोष्टी आपण पाहिल्यात राहुल दानवा या 5 दिवसांमध्ये, कारण की तुम्ही संलग्न आहात या स्पर्धेमध्ये आणि चांगल्या पद्धतीने जे वर्क राहिलं पहा. ॲक्शन रिप्ले दाखवला जातोय अँड इट्स अ सेफ. नॉट आउटचा इशारा आलाय. डिसिजन जो पेंडिंग होता आणि डायरेक्टली हिट जरूर झाला. तदनंतर योग्य त्या पद्धतीने आपल्या क्रीजमध्ये पोहोचले होते. 2 धावा येतील. टीम MD बॉईज संघाची धावसंख्या 4.4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय.
31 अंकांवर 3 गडी बाद. येस डेफिनेटली कौतुक होतं विश नेटवर्कचं विश्वाजी पाटील साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम जे आमचे स्मार्ट टेक्निशियन आहेत मणिजी निजाई, दुबई कटार रिटर्न आहेत, साहिलजी पाटील, कॅमेरामॅन मोनित कुडू, राज निजाई, मंजित कुडू, करण राऊत आणि हार्दिक पाटील. म्हणून तुमच्या कामाच्या माध्यमानं तुम्हाला ती क्वालिटी दर्शवावी लागते म्हणून तुमच्या नावाचा विचार सर्वात आधी केला जातो. सरळ बॅटचा उपयोग जरूर केला. स्टेट डाऊन द ग्राउंड, पाठलाख लांबवरचा आहे. चेंडूने दिली हुलकावणी, चरण नो चान्स फॉर द फिल्डर. पालघर डिस्ट्रिक्ट आदिवासी प्रीमियर लीग फायनल महामुकाबल्यामध्ये आणखी एक चौकार. क्रिकेटच्या पटलावर स्टेट डाऊन द ग्राउंड संदीप सामरे हा ब्रँड आहे वालीवचा आणि तो झळालताना पाहायला मिळतोय. 4 धावा येत आहेत. क्लीन बॉल, प्रत्युत्तर दिला युवराजने देखील. माझ्याकडे ती क्षमता आहे, क्षमतेचं प्रदर्शन, फलंदाज होईल बाद. क्लीन बॉल गॉन. या अगोदर बाउंड्री सुटली होती ना त्याकरिता हे रिॲक्शन आहेत. थोडेसे निराश होते कारण की प्रत्येक धावेचं मूल्य तितकंच आहे आणि प्रत्येक धावेचं महत्व जाणतायत कारण की हा फायनलचा फेज आहे. लक्ष केंद्रित तुम्हाला ठेवावे लागेल. नजर हटी राहुल और दुर्घटना घटी. यस बी अलर्ट ही भूमिका नेहमीच असावी आणि हे फ्रस्ट्रेशन जे पाहायला मिळालंय म्हणून म्हणतात नाही की एक फिल्डर म्हणून तुमच्याजवळ ज्ञान, मनन, चिंतन, अनुभव या 4 गोष्टी असतील तर बेस्ट फिल्डर परंतु चुकी झाली आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर संकेत राऊत थोडासा डगआउट दाखवला जातोय. हलकासा चिंतेमध्ये एमडी बॉईज आपण पाहत आहे आणि विशेष करून ही चिंता कुठेतरी याकरिता आहे कारण की 4 धक्के बसले परंतु अजून सुद्धा वीरेंद्र आहे आणि जोपर्यंत वीरेंद्र आहे मैदानाच्या दिशेने धावा निश्चित स्वरूपाने बनतील कारण की या खेळाडूकडे ती क्षमता आहे. आता या क्षमतेचं प्रदर्शन या फायनल फेजमध्ये कशा पद्धतीने होईल ते देखील पाहणं योग्य. अक्षयाला आपण पाहता या स्पेलकरिता आणले गेले 5 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि टीम एमडी बॉईज 35 या अंकांवर हे धावफलक जादुरेखित आहे. हे षटक तितकंच महत्वाचं असेल कारण की वीरूकडे ती आता स्ट्राईक आहे. काय माइंडसेट असेल राहुल या अगदी षटकाकडे ते पाहायला मिळणार आहे कारण की जर धावा फायनल पेज मध्ये चांगल्या पद्धतीने द्यायच्या असतील तर इथून आता प्रयत्न वाढवावे लागतील. यस डेफिनेटली आणि सर्वांची नजर आता वीरेंद्र बाबरेवरती आहे परंतु गोलंदाज विसरू चालणार नाहीये. याच बॉलरने मागील ओव्हरमध्ये फक्त 1च धाव दिली होती. तोच आलाय अक्षय कुरकुटे गोलंदाजी करण्यासाठी आणि त्यावेळेस निश्चित स्वरूपाने वीरेंद्र नव्हता परंतु यावेळेस वीरेंद्र असेल स्ट्राईक एंडला. हे बॅटल महत्वाचं आहे. ऑन साइडला खेळलाय, चांगलं कनेक्शन आहे. क्षेत्ररक्षकाला दिली पुन्हा एकदा हुलकावणी, वाईडिश कोकण सीमारेषा पार. युवराज जरूर होते परंतु चेंडू झाला रफू चक्कर. चौकार 4. केलेला हा फटका आणि योग्य त्या पद्धतीने इथून इंटू द गॅप मध्ये गेला आणि बिटवीन द गॅप मध्ये जाण्याचा फायदा देखील मिळाला. 4च्या सहाय्याने धावगती जाऊन पोहोचेल 39 या अंकांवर. फटका थोडासा हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या दिशेने येत आहे. जजमेंट योग्य त्या पद्धतीने, सर्वात महत्वाची मूल्यवान विकेट. योग्य त्या पद्धतीचं जजमेंट, ठाऊक आहे या विकेटचं महत्व म्हणून सेलिब्रेशनला देऊया मौका. गॉन. साठी मी म्हटलं होतं या बॉलरकडे ती क्षमता आहे आणि त्याने विकेट घेतली. बघा चेंडू हवेत गेला आणि त्यानंतर हा झेल सौरभने परिपूर्ण केला. महत्वाची विकेट. प्रेशर मध्ये काही जण पुढे जातात, काही जण मागे येतात आणि या प्रेशर मुकाबल्यामध्ये कुठेतरी हा झेल कन्वर्ट केला जातोय. झेल इतका उंच गेला होता, अगदी परावर्तित करणं सोपी गोष्ट नाही. पाहणं करणं या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत राहुल आणि परावर्तित केलेला झेल योग्य त्या पद्धतीने. मॅच मधील सर्वात महत्वाची विकेट दिवेश आहे नव्याने बॅटर. 39ला 5 अक्षय कुरकुटे. खूप चांगली बॉलिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत 8 बॉल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. धावा खर्च केल्या 5, 1 विकेट तो मिळवतोय. विक्रमगड मधून तो बिलॉंग करतोय अक्षय कुरकुटे. आणि काय इथपर्यंत माझा प्रवास राहिला हे दाखवलं या खेळाडूने. अप्रतिम पद्धतीचा खेळ.
ड्राईव्हचा फटका दर्जेदार आहे. पाठलाग बराच लांबवरचा आहे, जसा सुईमधनं धागा फिरवावा इंटू द गॅप मध्ये या चेंडूला फिरवलं. डीप कव्हर पॉइंट, सीमारेषा पार, चौकार 4. या ठिकाणी अजून एक बक्षिसांची खैरात केली जाते. आता ज्यांची फलंदाजी चालू आहे, कुठल्याही फलंदाजाने जर 3 षटकार लगातार मारले तर दिनेशजी कानात यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक लावलं जाते. 4 धावा येतात. पुढील बॉल त्याच दिशेने खेळला गेलाय, परंतु स्वीपर कव्हरला यावेळी क्षेत्ररक्षक आहे. कुठल्याही पद्धतीची चुकी होत नाही. क्विकली फेकी ती केली जाते. कनेक्शन आणि कलेक्शन या दोन्ही गोष्टी पाहायला मिळतात. एक सिंगल धाव, या सिंगलच्या मदतीने धावगती आहे 44 या अंकांवर. 5.4 चेंडूंचा खेळ झाला. राहुल, ज्या पद्धतीने स्टार्ट झाली होती ना थोडीशी शांत, त्यानंतर आकाशने ती सुरुवात करून दिली. वीरेंद्रच्या बॅटमध्ये चांगले स्ट्रोक जरूर आले, परंतु ही धावसंख्या या संघाकरिता तितकी काबिलियत आणि पोटेन्शियल आणि क्षमतेने आहे का, हे देखील महत्वाचं आहे. यस, नक्कीच. या मॅच मध्ये 80+ धावा नेहमीच करावे लागतील या टीमला. पुन्हा अक्षय, हा देखील फटका उंच गेलाय. फिल्डर आले सॉफ्ट डिसमिसल. आणखीन एक धक्का. विकेट क्रमांक 6. संकेत राऊत बॅक टू द पवेलियन. विकेट डाऊन. हाताने टाळी वाजणार नाहीये. तुम्हाला तुमचा सांघिक खेळ योग्य पद्धतीने दाखवावाच लागेल. कुठेतरी ही कमकुवत बाज आहे. साथ आणि प्रतिसाद मिळत नाहीये. थोडासा कुठेतरी मिसटायमिंग स्ट्रोक आणि गली रिझन मध्ये पकडले गेले. अतिशय सुरेख पद्धतीची गोलंदाजी, आणि ज्या अनुषंगाने तुम्ही अक्षयचं कौतुक केलं होतं ना, वाखडण्याजोगी ही गोलंदाजी दर्जेदार झाले. या फायनलच्या महामुकाबल्यामध्ये सर्वांना स्मरणात राहील त्या पद्धतीची गोलंदाजी अप्रतिम. हेमंत वाघ यांनी हा झेल परिपूर्ण केला. ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल संकेत राऊत चा फटका पाहायला मिळाला. चेंडू उंच गेला आणि हा झेल हेमंत वाघ यांनी परिपूर्ण केलाय. 6वा धक्का मिळालाय. परंतु येथून न्यू बॅटर कल्पेश सापटे, ज्यांनी मागच्या मॅच मध्ये फिनिश केलं होतं आणि नेहमीच फिनिश करणं ज्याला जमतं त्याचं नाव कल्पेश सापटे. विकेट टू विकेट जेव्हा तुम्ही गोलंदाजी करताना राहुल, तेव्हा धावा जाण्याची शक्यता देखील असते, परंतु ही दुधारी तलवार आहे. विकेट देखील मिळू शकतात. समोरच्या दिशेने परावर्तित करण्याची मानसिकता जरूर दर्शवले. फटका जास्तीत जास्त उंच गेला, डिस्टन्स गाठू शकला नाही. झेल खाली किरण गवारी आणि झेल होईल कन्वर्ट. विकेट मिळाली. आणखी एक धक्का तंबूच्या आश्रयाला. गॉन. व्हेरी मच. आता पिन ड्रॉप सायलन्स. एका मागोमाग एक विकेटची रांग पाहायला मिळते. अक्षय कुरकुटे का विक्रमगड विभागातून मी ही स्पर्धा खेळण्यासाठी आलोय. PDAPL सीझन 2. म्हणून आयुष्यात वाईट दिवसांना सामोरा गेल्याशिवाय सुखाच्या दिवसाची किंमत कळत नसते, आणि ते ह्या मॅच मध्ये देखील आहे. वाईट परिस्थितीतून जरूर संघ चाललाय, आणि या सिच्युएशन मधून संघाला कुठेतरी आता कुठल्या तरी एका खेळाडूला काढावं लागेल. कल्पेश सापटेचा हा स्ट्रोक जो कुठेतरी फसला गेला, वेट जास्तीत जास्त बॅकफुटला होता आणि कुठेतरी ते ट्रान्सफर होऊ शकलं. आणि किरण गवारी अप्रतिम दर्जेदार खेळ. एका विश नेटवर्कवर ही स्पर्धा लाईव्ह चालू आहे आणि एक प्रेक्षक राजा मैदानावर उपस्थित असून या मॅचचा आस्वाद घेतोय मोबाईलवर. हीच या स्पर्धेची क्वालिटी आणि विश नेटवर्कची क्वालिटी. जवळजवळ 8 कॅमेरांसमवेत ही स्पर्धा कव्हर केली जाते. राहुल, येस, डेफिनेटली पहिलाच दिवस आणि 65,000+ व्ह्यूवरशिप लाभली. त्यानंतर प्रत्येक दिवसामध्ये आदत सर 50,000+ व्ह्यूवरशिप. विश नेटवर्कचं कौतुक करावं लागेल. क्वालिटी क्वालिटी आणि क्वालिटी या सर्व काही गोष्टी तुम्हाला इथे मिळतील. एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट अँड एंटरटेनमेंट. 44 या अंकांवर धावफलक. ऑन साईड लावून धरायच खेळला. पिक केलं या चेंडूला. बाउन्स झालाय आणि मस्त केला दस्तक. किरण गवारी जरूर होते. सरळ चेंडू निघून गेला प्रेक्षकांच्या भेटीला. चौकार. ताबेंचं स्वागत करेल टीम MD बॉईज हा संघ, आणि कुठेतरी या फटक्याला लपेटलं असंच मी म्हणेन, कारण की वाईटिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक जरूर स्थित होते. हळुवारपणे बाउन्स झाला आणि बाउन्सने बीट झाले किरण गवारी. बॅक ऑफ दी लेंथ आहे. सॉफ्ट हँडने खेळलाय. लॉफ्टेड ड्राईव्ह अतिशय सुरेख आणि दर्जेदार. टक्काटक टप्पाटप सट्टासट. चौकार 4.
चा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मॅन ऑफ क्रायसिस संकटमोचक तो बनलाय एमडी बॉयज टीम साठी. 2 लगातार चौकार त्याच्या बॅट मधून. टीमची धावसंख्या मिलनची पंजाबी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. 52 धावा. आणि दिव्येशने ही इनिंग खेळले ना जणू काही वाळवंटात पाणी शोधण्याचं काम केलंय. पंचांकडे लाऊड अपील जरूर आहे. अपील फार मोठ्या उत्साहाने जो विशेष करून आपण पाहत आहे आणि जिथून नक्कीच पंच देखील समज आहेत की बॅटला हलकासा स्पर्श झाला असा म्हणूनच रिॲक्शन आले नाही पंचांकडनं. अतिशय सुरेख पद्धतीने पंचांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. ज्या अनुषंगाने आपण म्हटलं ना की आपले प्रेसिडेंट त्यांनी देखील कौतुक केलं प्रत्येकाचं. आणि हाच एक प्रेसिडेंट असो जो प्रत्येकाच्या उणीवा प्रत्येकामध्ये काय बदल आणि काय बिघाड जे झाले त्या सर्व काही गोष्टी त्यांच्या लक्षात आहेत. म्हणून अध्यक्षांच्या भूमिकेमध्ये विजयजी तरे साहेब तुमचं खरंच खूप सारं कौतुक आहे. यस, लेजेंड अंपायर आहेत आदरणीय जय पवार सर आणि मुन्ना पठाण सर जे पाहायला मिळत आहेत. आज जेपी फायनल म्हटलं की त्यांच्या छत्रछायेखाली तब्बल 70 ते 80 अंपायर काम करतायत. पुढील बॉल. हा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न राहिला होता. पंच वळतायत मुन्ना पठाण सर. व्हाईट बॉलचा निर्णय त्यांच्या माध्यमातून आलाय. 1 धाव ऍड झाली. टीमची धावसंख्या 54 धावा. 54ला 7. मानसिकता आणि गेम प्लॅन फार महत्वाचा आहे. जरूर वीरू बाप झाला परंतु आता दिव्येश आहे मैदानाच्या दिशेने. 54 या अंकांवर धावफलक आणि 3 चेंडूंचा खेळ जो समाप्त झालाय. चांगला स्ट्रोक तर जरूर आहे परंतु थ्रू दी कव्हर क्षेत्ररक्षक स्थित आहे. झेल तर कन्वर्ट होऊ शकला नाही. त्या धावा बहाल होत असताना इथून पाहायला मिळतात. 2 धावा मिळतील आणि या दुहेरीच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 56 या अंकांवर. अब तक 56 धावा. हे 2 बॅटर दिवेश उराटे कौशिक गोरखणे यांना जबाबदारी घ्यावी लागेल आणि चांगली बॅटिंग करावी लागेल. 7वं षटक मार्गस्थ आहे. 4 बॉलचा खेळ झालाय. अतुल ठाकरे आहे गोलंदाज. तो गोलंदाजी करतोय. षटकातील पुढील बॉल. पहिलं षटक अतुलचं जरूर महागडं राहिलं होतं परंतु जो कर्णधार आहे त्याने भरोसा दर्शवला आणि हाच क्रिकेटचा महत्वाचा अंग आहे. पाठपुरावा. स्विचिटचा फटका जरूर खेळायचा होता. पंचांकडे लाऊड अपील निश्चित स्वरूपाने. इम्पॅक्ट नंतर बाकी काही गोष्टी आहेत ना त्या एसट्या सोडून जाणाऱ्या असाव्यात. एक सिंगल धाव ही जरूर येईल आणि लेग बाईटचा इशारा पंचांकडनं जो फार उशिराने आपल्यापर्यंत पोहोचवला गेलाय. 57 या अंकांवर हे धावफलक. 57ला 57 रन. 7 गडी बाद झालेत. अंतिम बॉल अतुल ठाकरेच्या स्पेलच्या माध्यमातून पाहायला मिळेल आणि समोर बॅटर सटपटीचा ब्रँड दिवेश उराडे. अतुल. हा बॉल बॅक टू बॉलर ड्राईव्ह केलं होतं. 1 धाव मिळाली. एकेरीवर सॅटिस्फाईड झाले. 7 षटकांचा खेळ संपलाय. एमडी बॉयज टीम 58 धावा. 7 गडी बाद. आता इथून आहे ना शेवटचं अंतिम षटक शिल्लक आहे. जर इथून जर 10ची सरासरी तुम्हाला गाठायची असेल तर 22 धावा घ्याव्या लागतील आणि इथून जर 9ची सरासरी घ्यायची असेल तर कुठेतरी तुम्हाला 15 ते 20च्या आसपास धावा बनवाव्या लागतील. कारण की इव्हिनिंग सेशन नंतर कुठेतरी अंडर फ्लड लाईट ही मॅच थोडीशी घरंगळत चाललेली होती परंतु कुठेतरी धावाच्या बहाल केल्या गेल्या. त्यानंतर एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावा आल्या. अदंतरी आणि मध्यंतरी कुठेतरी चांगले स्ट्रोक आले आणि आतापर्यंत 7 षटकाच्या समाप्तीनंतर 58 या अंकांवर 7 गडी बाद. जो प्रवास आहे राहुल विशेष करून त्यावर मी देखील येईल कारण की शेवटचं अंतिम षटक येते. ज्या पद्धतीने सुरुवात या स्पर्धेकरिता जी मेहनत झाली अगदी आउटफील्ड सजवण्याकरिता किंवा मैदान तयार करण्याकरिता त्याबद्दल तुम्ही जवळनं पाहिलं म्हणून त्याबद्दल थोडंसं थोडक्यात सांगायचं आहे. येस, डेफिनेटली मागील 1 ते 1.5 महिना सन्माननीय विजयजी तरे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीमने एंटायर टीमने खूप मेहनत घेतलेली आहे. स्पर्धा दिसायला सुंदर दिसतात परंतु त्यामागे दडलेले असते आमच्या आयोजकांची अथांग मेहनत. आता अंतिम षटक आहे आणि या ओव्हरमध्ये मिनिमम 15 ते 20 धावा येणं बंधनकारक असेल आणि गोलंदाजी मार्कवर आलाय. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सौरभ सावर हा गोलंदाज. स्लॉग ओव्हर स्पेशलिटी असंच मी म्हणेन कारण की आज प्रत्येक सिच्युएशन मध्ये सौरभवर जिम्मेदारी दिली आणि तो सौरभ गोलंदाजी मार्कवर. गतीमध्ये परिवर्तन व्हेरिएशन फार महत्वाचं राहिलं. कुठेतरी पाहतच राहिलंय. चेहऱ्यावरचे हावभाव सर्व काही दाखवून जात आहेत. अप्रतिम. पंचांची जोडी जी मैदानाच्या दिशेने दर्शवली जाते. आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आपण पाहतोय राहुल की 26 ते 27 कॅमेरे असतात जवळपास आणि त्यांच्याकडनं देखील चुक्या होत आहेत आणि ऑफिशियली हे पंच जे आपण म्हणताय ना की त्यांचं काम आणि त्यांचं वर्क हे डेफिनेटली हाय आहे. अप्रतिम. येस, डेफिनेटली नंबर 1 पंच म्हणजे जय पवार सर अँड मुन्ना पठाण सर. हा देखील फटका फसलाय. स्वतः बॉलर कॉट अँड बोल्ड. विकेट क्रमांक 8 दिवेश उराडे बॅक टू द पवेलियन. विकेट डाऊन. हॅलो. सन्मान्य दीपकजी जाधव साहेब गोठणपूर आपणास मी मंचावरती आमंत्रित करतो. या दीपकजी जाधव साहेब तसेच मी सुदामजी बसवत साहेब आपणास सुद्धा सन्मानपूर्वक मंचावरती येण्याची विनंती करतोय. डीजे दिनेशजी कानात
माध्यमातून हा एअर कूलर ज्या ठिकाणी पाहायला मिळतोय सौजन्य केलेला आहे. साहेब आपण मुख्य व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. कोणाचं ना कोणाचं तरी योगदान आहे ही स्पर्धा यशस्वी करण्याकरिता. म्हणून पाहण्याकरिता सर्व काही गोष्टी सोप्यात करून दाखवणं कठीण आहे. कारण की मी नेहमीच म्हणतो एखादा लग्न समारंभ परवडेल, परंतु क्रिकेटचं आयोजन न परवडण्यासारखं. आणि आमचे आयोजक जे आहेत ना त्याने खऱ्या अर्थाने संपूर्ण या 8 तालुक्यांना एकत्रित आणण्याचं काम, जो आदिवासी समाज आहे त्यांना एकत्रित आणण्याचं काम आणि एक चांगला खेळ पाहण्याकरिता हे प्रेक्षक राजे दाटी वाटीने इथपर्यंत आलेत. कोणी कामावरून आला असेल, कोणी मात्र शालेय सुट्टी जे विशेष करून इथून असेल, आणि कोणी मात्र जो आपण म्हणता ना की अभ्यास बुडून इथपर्यंत मैदानावर आलाय. आणि संपूर्ण प्रेक्षक राजे जिथे लहान देखील आहेत, मोठे देखील आहेत, सर्व काही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. येस, फक्त क्रिकेटसाठी एक क्रिकेटवर नितांत प्रेम. कमी गतीने बॅटर नितीन काकडला बीट केले या बॉलने. स्लोवर बॉलचा प्रयोग, बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी सौरभ सावर जो 6 बॉल वेगवेगळ्या पद्धतीने हाताळतो म्हणजेच काय व्हेरिएशन किंग. 59 अंकांवर 8 गडी बाद. चांगले व्हेरिएशन दाखवले. आणि या स्लॉग ओव्हरमध्ये ठाऊक आहे की कुठेतरी गती हवे मोठे स्ट्रोक खेळण्याकरिता, कारण की हवा नाही आहे, थोडंसं आपण पडताय की मॉइश्चरस देखील आहे, थोडासा थंडपणा. आणि काय गोलंदाज राहिले सौरभकडनं. 9 धावा दिल्यात आतापर्यंत आणि 2 मूल्यवान विकेट. 59 अंकांवर धावफलक. खेचून मारण्याची मानसिकता, कनेक्शन बनत नाही आहे आणि म्हणूनच हे कनेक्शन तुम्हाला लवकरात लवकर बसवावं लागेल. परंतु जास्त काही वेळ देखील नाही. लेग बॅटचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल टीम एमडी बॉईज संघ 60 या अंकांवर. नितीन काकड आता पूर्णपणे या मॅचवर त्याचं देखील लक्ष केंद्रित आहे, कारण की 2 चेंडूंचा खेळ जो वेळ आतापर्यंत त्याने घेतलाय तो वेळ आता खर्च करण्याची हीच ती खरी वेळ. येस, डेफिनेटली 2 बॉल मध्ये एक मोठा फटका येईल का. नितीन काकड ऑन स्ट्राईक. सौरभचा बॉल, पुन्हा गती नाहीये. पुन्हा स्लोवर बॉलचा प्रयोग त्याने केलाय. आणखीन एकच धाव मिळते आणि एका धावेच्या माध्यमातून टीमची धावसंख्या एमडी बॉयज टीम 61. सिंगल धाव जरूर येते राहुल, परंतु याने तर काम बनणार नाहीये, कारण की स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आणि स्ट्रॉंग स्थितीमध्ये जायचं असेल ना तर मोठे स्ट्रोक फार महत्वाचे आहे. परंतु वेळ राहिला नाही. शेवटचा अंतिम चेंडू इथून शिल्लक आहे. 61 या अंकांवर 8 गडी बाद. टीम एमडी बॉईज हा संघ आपण पाहताय. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर अँड इनिंग. कौशिक असे स्ट्राईक एंडला आणि सौरभ आपल्या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू. समोरच्या दिशेने चांगलं कनेक्शन आहे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड आणि थेट साईड स्क्रीनवर जाऊन आदळला. मोमेंटम या चौकाराने जरूर मिळेल. 65 रन्स ऑन कार्ड या फायनलच्या महामुकाबल्यामध्ये पहिल्या इनिंग मध्ये बनल्यात. 65 धावा आणि चॅम्पियन बनायचं असेल तर इथून आई सप्तशृंगी संघाला करावे लागतील येणाऱ्या 8 षटकांमध्ये 66 धावा. आदरणीय सन्माननीय दीपकजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. दीपकजी जाधव साहेबांचा यथोचित सन्मान मी अध्यक्ष साहेब विजयजी तरे साहेब आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय दीपकजी जाधव साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर आपण अगदी या ब्रेकमध्ये मनोगताकडे वळणार आहोत, कारण खूप सारे मनोगत आपण या आधी सुद्धा पाहिलेले आहेत. आणि तदनंतर मी आमंत्रित करतोय प्राध्यापक सन्माननीय मनीष घायल सर आपणास आमंत्रित करतो या, कारण अतिशय आमच्या आदिवासी समाजाला पुढे घेऊन जाणारी ही टुर्नामेंट आहे. आदिवासी समाजातील प्रत्येक क्रिकेटवीराची आन बान शान आणि प्रत्येक जण अगदी चातकाप्रमाणे वाट पाहत असणारी टुर्नामेंट. आणि या टुर्नामेंटचे सर्व आपण विजयजी तरे साहेब पाहतोय, तर का आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. धन्यवाद आयोजकांकडनं की मला या इथे बोलण्याची संधी दिली. मागचे 5 दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा 1 दिवस सोडला तर संपूर्णपणे 5 दिवस शेवटचा चेंडू पडेपर्यंत मी ही टुर्नामेंट पाहिलेली आहे. आणि निश्चित या संपूर्ण या पालघर जिल्हा प्रीमियर लीगचे सगळ्याच खेळाडूंचे प्रेक्षक वर्गांचे
पंचांचे कॉमेंटेटर सगळ्यांचे मी निश्चितच अभिनंदन करतो आणि अशा पद्धतीनं शिस्तबद्ध पद्धतीनं आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे. प्रेक्षक वर्गाने शिस्त दाखवलेली आहे, खेळाडूंनी शिस्त दाखवलेली आहे आणि नीट पंचांनी आपण बघतो योग्य भूमिका बजावलेली आहे. सगळ्यांचं अभिनंदन. पालघर जिल्हा प्रीमियर लीगचं दुसरं पर्व आहे आणि या दुसऱ्या पर्वात जी सुरुवात झालेली आहे ती न भूतो न भविष्यती. म्हणजेच मला असं वाटतं 1945 साली जेव्हा माणूस जागा होतो, ज्या गोदाताई परुळेकर आदिवासींच्या संदर्भात क्रांती करण्याचा विचार करतात, अशीच क्रांती आदिवासी खेळाडूंच्या संदर्भात पालघर जिल्ह्यातल्या विविध भागातून खेळाडू एकत्र करून आणि पालघर जिल्ह्यातील खेळाडूंना, आदिवासी खेळाडूंना प्लॅटफॉर्म देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते या पालघर जिल्हा प्रीमियर लीगचे अध्यक्ष सन्माननीय विजय तारे साहेब आहेत. आणि निश्चितच ते या ठिकाणी अभिमानास्पद आहेत की ऐतिहासिक कामगिरी की जेव्हा जेव्हा पालघर जिल्ह्याच्या आदिवासी प्रीमियर लीगचा विषय येईल त्या वेळेला विजय तारे साहेबांचं नाव येईल. आणि अशाच पद्धतीने विजय तारे साहेब मागच्या वर्षापासून या ठिकाणी आपण बघतोय अनेक बदल बघायला मिळत आहेत. JP पॅनल बघायला मिळतोय आपल्याला, जयेश भोसले पहिल्या दिवशी आपल्याला कॉमेंटर बघायला मिळाले, LED स्क्रीन बघायला मिळतोय, 8 कॅमेरे बघायला मिळतात. एकंदरीत हा खेळ उंचावतोय आणि यावर्षी खेळाडूंचा भरणा सुद्धा चांगला बघायला मिळतो. अशाच पद्धतीने हे क्रिकेट बहरत राहो ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि निश्चितच सगळ्या खेळाडूंना आणि आपल्या आदिवासी बांधवांना विनंती आहे, कुठेतरी फोडा आणि राज्य करा असं एक जे राजकारण चालू आहे त्या राजकारणाला बळी न पडता आपल्या सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्यांनी एकत्र काम करून निश्चितच क्रिकेट असेल, शैक्षणिक असेल, सांस्कृतिक असेल या जपण्याचं आणि पुढे नेण्याचं काम केलं पाहिजे. या ठिकाणी पुनश्च एकदा संपूर्ण एंटायर टीमचं मी धन्यवाद मानतो. आणि विजय तारे साहेब, आपण कुठेही आपल्याला बऱ्याच वेळेला लोकांनी खाली बसवण्याचा प्रयत्न केला, पण आपण जिद्दीने उभा राहिलात आणि त्याच संघर्षाने पुनश्च एकदा दुसरं पर्व त्याच्याही पेक्षा चांगलं करून दाखवलं. त्याबद्दल पुनश्च एकदा तुमचं आणि तुमच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत फायनलच्या पुनश्च एकदा. थँक्यू. धन्यवाद मनीजी घायल साहेब. अगदी आपल्या शुभेच्छा आणि आपलं मनोगत नक्कीच आमच्या विजय तारे साहेबांना पुढे जाण्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. यानंतर काय घडेल काय बिघडेल, कारण मैदानामध्ये पहिलं पर्व आपण पाहिलंय, फर्स्ट हाफ संपुष्टात आलेला आहे. सेकंड हाफ मध्ये काय घडेल ते ऐकूयात आपण कॉमेंट्री बॉक्स मधून. थँक्यू सो मच परेश कुडू सर. इम्पॅक्ट प्लेअर दोन्ही संघांकडनं आपण पाहत आहे आणि तेच सिग्नल पंचांकडनं पाहायला मिळत आहेत. राहुल दानव आहेत आमच्या समेत, परेश कुडू सरांचा देखील आवाज आपण पाहत आहेत. ही स्पर्धा अतिशय दर्जेदार पद्धतीने आणि काय ग्रॅमरस आलंय आज उतुंग भरारी घेत असताना ही स्पर्धा निश्चित स्वरूपाने पहिलं पर्व जे चांगल्या पद्धतीने होतं. पहिलं पर्व निश्चित स्वरूप राहुल मी म्हणेन की हिट होतं. हे दुसरं पर्व सुपर हिट आणि येणारे जे काही पर्व असतील ना ते ब्लॉकबस्टर निश्चित स्वरूपाने होणार आहेत. आणि म्हणूनच विजय जितारे आणि त्यांच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. जाऊया आपण फायनल फेजच्या महामुकाबल्याच्या सेकंड इनिंगच्या दिशेने. 65 धावा झाल्यात आणि 66 धावसंख्येचा पाठलाग तो करायचा आहे. पहिला चेंडू परिपूर्ण खोलून ठेवलं फलंदाज मनीष बांबरे जो आपण पाहताय मैदानाच्या दिशेने. हलकीशी लेन जी आहे ना ती थोडीशी पुढे ठेवण्याचा मानस आणि या खेळाडूकडे हे कौशल्य आहे की दोन्ही एंडने तो चेंडूला वळवू शकतो. चांगल्या पद्धतीने कटर आहे त्या खेळाडूकडे आणि म्हणून हीच परिपक्वता आहे वीरेंद्र बाबरेकडे. यस, डेफिनेटली पहिला बॉल मनीष बांबरेसाठी योग्य हाताळलाय. डॉट बॉलने सुरुवात झाली. षटक क्रमांक 1च्या पहिल्या बॉलची पुढील बॉल ओव्हर द विकेटने विरू बाबरेचा बॉल त्याच्यावरती हा अटॅक केलाय आणि बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. घुटना टेक और 4 रन टेक, चौकार 4. वीरेंद्र बाबरेच्या अगेन्स्ट चढवलेला पाय वाकवला आणि त्यानंतर ऑन साईडला, कारण की स्क्वेअर लेगचं क्षेत्र खाली होतं आणि खाली क्षेत्रामध्ये खेळण्याचं मिळालं बेनिफिट. एका टप्प्यावर चेंडू सीमारेषा पार निघून गेला. 4 धावेंकरिता सुरुवात चांगली झाली 4 या अंकाने. स्विच हिटचा फटका तो आहे दर्जेदार. सीधे उंगली से घी ना निकले, उंगली करनी पड़ती है टेढ़ी. अप्रतिम, खतरनाकम, विशेषम, अति सुंदर, अति सुंदर, अति सुंदर.
स्विंग झाला ना ओळखला आणि त्याच दिशेने धाडलं गेलं बॅकवर्ड ऑफ थर्ड मॅनचं क्षेत्र आणि त्या दिशेने आपण पाहत आहे की दर्शक क्षेत्ररक्षक बनलंय. या 6 धावा येत आहेत. हे तंत्र आहे या खेळाडूकडे आणि चांगल्या पद्धतीने पोटेन्शियल. अगोदर स्क्वेअर लेगचं क्षेत्र, यावेळेस बॅकवर्ड ऑफ थर्ड मॅनचं क्षेत्र. मेगा फायनल मध्ये आलमानचा ब्रँड मनीष बांबरेची बॅटिंग अप्रतिम राहते. पहिला बॉल डॉट आला, परंतु दुसरा बॉल चौकार, तिसराही चौकार, चौथा बॉल विव बाबरे. हा देखील बॉल ड्राईव्ह केले, बॉलला क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चेंडू निघून गेला सीमारेषा पार. या 4च्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 14 अंकांवर. ब्लाइंड स्ट्रोक अप्रतिम पद्धतीने फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळला. क्षेत्ररक्षक आहेत गली रिझन मध्ये आणि पॉइंट मध्ये चेंडूला फील्ड केला जाईल आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल एक सिंगल धाव. 66 धावसंख्येचा पाठलाग होतोय राहुल आणि हा पाठलाग होत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने ही सुरुवात जी विशेष करून आपल्याला पाहायला मिळते मनीषच्या बॅटकडनं. येस, डेफिनेटली असं म्हणतात ना, वेल बिगिनिंग इज द हाफ सक्सेस. चांगली सुरुवात नेहमी अर्ध यशाप्रमाणे असते आणि ती सुरुवात केलेली आहे मनीष बांबरे या बॅटरने. स्ट्राईक एंडला इथून मुकेश पवार. आपल्या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू ऑन साईडला हुक करायचं होतं परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलं. पकडले जातील. मुकेश पहिला चेंडू फेस करत होता आणि फेस करत असताना डकवर बाद होईल. फर्स्ट विकेट डाऊन इयर गॉन. ला निवडलं आणि इथून पहिला धक्का जो मैदानाच्या दिशेने. आता नव्याने बॅटर युवराज डुकले जो इथून दाखल झालाय. आयकॉन खेळाडू आहे या संघाकरिता आणि आतापर्यंत युवराजने या स्पर्धेमध्ये 3 हाफ सेंचुरी झळकावल्यात आणि या 227 धावा. ही माहिती आमच्यापर्यंत मिलन पंजाबी यांनी देखील पोहोचवलंय आणि स्कोरर आमचे मिलन, त्यांचं देखील तितकंच कौतुक आहे आणि ज्या पद्धतीने प्रत्येक माहिती ते आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. आणि युवराज मैदानाच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण बॅटल असणार आहे कारण की इथून युवराजचं चालणं या इनिंगमध्ये फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं की कुठेतरी वीरेंद्रला स्टार्ट मिळाली होती, त्या स्टार्टला कन्वर्ट करू शकले नाहीत. 7 मॅचेसमध्ये 227 धावा आणि ज्यामध्ये आपण पाहत आहे काय अप्रतिम स्ट्राईक रेट 257.95. 3 हाफ सेंचुरीज आहेत आणि ॲव्हरेज पहा प्रत्येक मॅच गणित 75.67. अप्रतिम, क्या बात. या सातत्याचं दुसरं नाव म्हणजेच युवराज डुकले. मितेशचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर विकेट मिळवतोय बघा. आदित्य सर, मितेशने स्ट्रगल केलं बॅटिंग मध्ये, संधी मिळाली बॉलिंग मध्ये आणि पहिल्याच बॉलवर विकेट मिळवतोय. जर बॅटिंगच्या माध्यमानं तुम्ही फ्लॉप राहिले ना, तुम्ही गोलंदाजच्या माध्यमानं ती क्षमता आणि ती कुवत भरून काढा आणि म्हणूनच क्रिकेटचा खेळ याच गोष्टीकरिता ओळखला जातो. जरी सुद्धा बॅटिंग गोलंदाजी चालली नाही, तुम्ही क्षेत्ररक्षण आपल्या संघाला ते बेनिफिट मिळवून देऊ शकता. आणि यावेळेस मितेश जरी सुद्धा बॅटिंगच्या माध्यमानं फ्लॉप ठरला ना, विथ द बॉलने मी विकेट घेऊ शकतो आणि विकेट मिळाले. जो कन्व्हिन्सिंगली सुरुवात करून दिली होती मनीषने, तो बाद झालाय. येस, डेफिनेटली बघा मितेश धाडगेचा बॉल आणि त्यानंतर प्रतीक दोदडे यांच्या सेफ हँड मध्ये हा चेंडू विसावला. कधी कधी आपण बॅटिंग मध्ये फ्लॉप ठरतो, संधी मिळते बॉलिंग मध्ये आणि संधीचं सोनं केलंय मितेशने. पहिलाच बॉल विकेट. न्यू बॅटर वैभव डुकले हलक्याशा हाताने यावेळेस खेळून काढल्या बॉलला ऑफ ड्राईव्हचा फटका आहे. सॉफ्ट हँडेडली खेळून काढलंय. 1 धाव डेफिनेटली मिळाली. एकेरीवर सॅटिस्फाईड झालेत आई सप्तशृंगी 11. टीमची धावसंख्या 16 धावा, 2 गडी बाद. टार्गेट 66. मॅच जर बनवायची असेल ना तर डॉट बॉलचं महत्व आहे तितकंच आहे या मॅचमध्ये आणि म्हणूनच इथून क्षमता आहे आणि कुवत देखील आहे की विथ द बॉलने ही मॅच आपण जिंकू शकतो. ज्या पद्धतीने युवराज मैदानावर आले आणि तदनंतर पाहू शकाल की त्याने बॅटला चुंबन घेतलं कारण की वैयक्तिक खेळाच्या माध्यमानं क्रिकेट नेहमीच एक भावनिक खेळ राहिलाय आणि म्हणून आपल्या खेळाचे साहित्य फार महत्वाचे आहेत. सॉफ्टवेअर केलं हलक्याच्या हाताने खेळण्याचं मानस जिथून एक सिंगल परावर्तित झाले आणि सिंगलवरच समाधानी राहावं लागेल कारण की समोरचा खेळाडू वीरू बाबरे आहे ना, म्हणून रिक्स घेतली नाही. जर रिक्स घेतली असती तर काहीतरी फिक्स झालं असतं राहुल. इथून एक सिंगल धाव. नक्कीच समोर वीरू होता आणि म्हणूनच सिंगल धाव. पॉपिंग क्रीज मध्ये स्थगिती. 17 वरती 2. पुन्हा एकदा मितेश धाडगे. यावेळेस बॅटर ऑन स्ट्राईक वैभव डुकले.
चांगला बॉल योग्य अनुषंगाने स्लोवर बॉल होता आणि कटर बॉलचा वापर त्याने केला. प्रिव्हियस मॅच मध्ये आदर्श सर मितेश धाडगेने फक्त 4च धावा दिल्या होत्या 12 बॉल मध्ये आणि 4 विकेट्स त्यांनी मिळवले होते. आणि पुन्हा एकदा तोच मितेश चांगली बॉलिंग करतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे गोलंदाजी त्याने मात्र करून दाखवले. एक फलंदाज तुमच्या संघाकरिता धाबा बनवेल, परंतु एक गोलंदाज त्याच बनवलेला धाबा तुमच्या संघाकरिता रोखेल. म्हणून गोलंदाजांचं महत्व हे तितकंच आहे. कारण की 10 स्पर्धा जर आपण पकडल्या राहुल, त्यामध्ये 2 स्पर्धा तुम्ही बॅटिंगच्या माध्यमाने जिंकू शकता, परंतु 10 पैकी 10 स्पर्धा जिंकायच्या असतील तर तुमची गोलंदाजी ही ताकदीची असणं फार महत्वाची बाब आहे. डेफिनेटली असं म्हणतात ना, बॅटर विन मॅचेस बॉलर विन्स टुर्नामेंट्स. हा बॉल फुलर लेन ड्राईव्ह केलंय, ऑन साइडला बॉल चाललाय डीप मध्ये, क्षेत्र खाली वॅकेंड एरिया आणि बॉल दन 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 करत सीमारेषा पार. PDAPL चौकार 4. बॉलवरती चौकाराला 22 धावा. सुरुवात 11च्या सरासरीने होताना पाहायला मिळते. चांगली स्टार्ट आदेश सर म्हणता येईल. कन्व्हिन्सिंगली स्टार्ट आहे. 66 धावसंख्येचा तुम्ही पाठलाग करताय आणि रिक्वायर रन रेट देखील तुमच्या आटोक्यामध्ये आहे, म्हणजेच अंडर कंट्रोलने मात्र तुम्ही या इनिंग मध्ये चाललात. प्रेक्षक राजे जो आपण पाहत आहे सहू बाजूने आज दाटीवाटीने उपस्थित झाला. कोण असेल? पालघर डिस्ट्रिक्ट आदिवासी प्रीमियर लीग पर्व 2चा चॅम्पियन संघ. आणि या सर्व काही गोष्टी पाहण्याकरिता आणि एक चांगला खेळ पाहण्याकरिता तो इथपर्यंत आलाय. 22 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. ते तिसरं षटक हाताळण्याकरिता संदीप सांबरे. आता इथून वीरेंद्र बाबरेची जी 2 षटकं आहेत ना, ती देखील तितकीच महत्त्वाची असेल. आणि ज्या पद्धतीने मितेशने जी गोलंदाजी हाताळली त्याची देखील जो येणारं षटक असेल ना, ते देखील महत्त्वाचं. परंतु संदीप सांबरे या खेळाडूवर देखील मात्र भरोसा दर्शवलाय, परंतु या महत्त्वाच्या मॅचमध्ये त्याला इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताळावी लागेल. येस, डेफिनेटली चांगली बॉलिंग करावी लागेल. धावा कमी देणं आणि विकेट घेणं हा संदीप सांबरेचा हेतू उद्देश. फुलर लेन बॉल, यावेळेस बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर कडे. क्षेत्ररक्षक धावतोय कॅरेबियन स्टाईल मध्ये, बॉलला स्टॉप केलंय आणि तत्पूर्वी धावा पाहायला मिळतील. 3 धावांचा प्रयत्न होतोय. एक्झॅक्टली काय घडलं यावेळेस? 3 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, पळून परिपूर्ण केल्यात आणि या 3 धावेने टीमची धावसंख्या 25. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पाहिलं की कुठेतरी वेळ घेतलाय क्षेत्ररक्षकाने आणि बाकीचं काम दोन्ही खेळाडूंनी केलं. फुटवर्कच्या माध्यमानं चेंडूला फील्ड झाला आणि तदनंतर एक्स्ट्रा कव्हरवरनं जोपर्यंत फेकी आली, तिसरी धाव घेण्याची मानसिकता यशस्वीरित्याने पोहोचले होते. या 3 धावा मिळत आहेत. तिहेरीच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 25 या अंकांवर. टीम आई सप्तशृंगी हा संघ जो मैदानाच्या दिशेने आपण पाहत आहे. रमेशजी गांगुर्डे खुश असतील, कारण की ज्या पद्धतीने सुरुवात झालंय संघाची अतिशय सुरेख. येस, डेफिनेटली सुरुवात चांगली आहे, योग्य अनुषंगाने आहे. 25ला 2. संदीप सांबरे कमबॅक करावं लागेल आणि समोर सोपं नाहीये. युवराज डुकले ज्यांचा खेळ अप्रतिम राहिलाय. 75चं ॲव्हरेज प्रति मॅच मध्ये, सोपं नाहीये. कॉन्सन्ट्रेट जे फार महत्वाचं आहे आणि ते कॉन्सन्ट्रेट ठेवलंय. चला पाणी हवंय, त्याची व्यवस्था करा आपण मैदानाच्या दिशेने, कारण की ज्या 3 धावा धावल्या ना त्यानेच थोडासा कुठेतरी थकवा आहे. चला पाण्याची व्यवस्था ती मैदानाच्या दिशेने केली जाईल. तत्पूर्वी आपण जो प्रेक्षक राज आहे मैदानाच्या सभोवताली त्यापर्यंत आपण पोहोचणार आहोत. आणि काय अतिशय चांगला प्रतिसाद जो प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळाला या 5 दिवसागणिक. राहुल प्रत्यक्ष त्यांनी पाहिलं की कशा पद्धतीने या स्पर्धेने उभारी घेतलंय आणि आज खऱ्या अर्थाने या प्रेक्षकांची वर्दळ मैदानाच्या सभोवताली आपण पाहत आहे, अतिशय सुरेख आहे. लाडका प्रेक्षक राजा हा स्टँड बसण्याकरिता जागा नाहीये आणि खचाखच भरलेला हा स्टँड. चहू बाजूने आपण पाहत आहे की हे स्टँड ठेवले गेलेत आणि त्या दिशेने काही प्रेक्षक राजांना जागा मिळाली नाही, म्हणून एखादा कोपरा त्यांनी देखील पकडलाय आणि त्या कोपऱ्यामध्ये मी हलणार नाही जोपर्यंत शेवटचा अंतिम चेंडू पडत नाही. योग्य त्या पद्धतीने आपली सीट बुक केलंय. स्टेडियम मध्ये गेल्यानंतर प्रत्येकाला आपल्या खिशातनं पैसे टाकावे लागतात, परंतु क्रिकेटच्या मैदानावर आल्यानंतर आणि रजनी स्पर्धेमध्ये क्रिकेटचा आनंद हाच खरा पैसा आहे आणि तो आनंद या प्रेक्षकांनी खऱ्या अर्थाने दिलाय. येस, डेफिनेटली. आणि महिला वर्ग देखील मॅचचा आनंद घेण्यासाठी आले. त्या सर्वांचं पुन्हा एकदा पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. संदीप सांबरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सुसज्जित होईल. समोरच्या दिशेने कनेक्शन थोडंसं मिस टायमिंग जरूर आहे. क्षेत्ररक्षक हो, हातात चेंडू निसटला, डोक्यावर हात गेलेत कोणाचे कमरेवर, म्हणून जोपर्यंत वेळ आहे ना त्या वेळेकरिता प्रयत्न करा. एकदा का वेळ हातातनं निघून गेली पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. चौकार.
आणि दबाव पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये नो इफ नो बट, जर आणि तर या दोन गोष्टींना थारा नाहीये. आता संधी सेकंड लाईफ मिळते युवराज डुकले यांना. पुढील बॉल, आक्रमण करण्याचा प्रयत्न, कमी गतीने हा चेंडू. संदीप सांबरेची हीच ख्याती आहे, सेम टप्प्याने कधी आतमध्ये बॉल, कधी बाहेर काढतो, कधी स्लोवर, कधी फास्टर. संदीप सांबरे व्हेरिएशन करतोय. गोलंदाजाने त्याचं काम परिपूर्ण केलंय, परंतु क्षेत्ररक्षण जे थोडंसं निष्फळ ठरलंय. किचून मारण्याची मानसिकता जरूर दर्शवली गेली. आसान नसेल. कुठेतरी आपण पाहत आहे की या रजनीमध्ये मध्यंतरी रात्र जे आपण पाहू शकाल आणि कुठेतरी ही जी लेंथ आहे थोडीशी बॅकअप दी लेंथ जरूर होती, परंतु हार्ड लेंथ मी तर म्हणेन, आणि त्यावर इथून भरोसा दर्शवलाय संदीप सांबरेने. गती देत नाहीये, हीच विशेष बाब. जेल सुटला चौकाराला, परंतु त्यानंतर 2 डॉट बॉल. संदीप सांबरे फुल टॉस, तोफा दिया था, कबूल किया. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. युवराज डुकले ब्रँडचा ब्रँडेड PTAPL षटकार. फुल टॉस बॉल आणि फुल टोल वसूल केला आदेश सर. 6 धाबा आल्या. टीमची धावसंख्या 35. हा अंगावर जाण्याचा प्रयत्न यावेळेस आला अंगलट, आणि जबरदस्त पद्धतीने पीक केलं. जो वेग होता त्या वेगचा यूज केला आणि बॅकवर्ड ऑफ लॉंग लेग मध्ये चेंडूला फेकून दिलं 6 धाब्यांकरिता. 242 धाब्यांवर आतापर्यंत इथून आपण पाहता या स्पर्धेमध्ये वीरेंद्र बाबरे आणि इथून युवराज मध्ये चाललेली रेस आहे, परंतु अजून सुद्धा युवराज आहे मैदानाच्या दिशेने, आणि हे बेनिफिट आहे त्याच्याकडे, कारण की विशेष करून हा खास खेळच राहिला त्याच्याकडनं. 35 धाबा स्कोर कार्डवर आहेत. इक्वेशन आणि सिच्युएशन या दोन्ही गोष्टी समजण्यासारख्या आहेत. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 30 आणि 30 चेंडूकडे एक विजयी होण्याकरिता 31 धावसंख्येचं लक्ष. हे इक्वेशन तुमच्या स्क्रीनवर जे विशेष करून आपल्याला पाहायला मिळेल. येणारे चेंडू असतील इथून 30 आणि 31 धावसंख्येचं मिळेल. ऑलमोस्ट रनबॉल सिच्युएशन आहे राहुल, परंतु या सिच्युएशन मधून मॅच निघू शकते. 8वा 2024चा वर्ल्ड कप, जिथे 30 चेंडूकडे 30 धावसंख्येची गरज असताना ते मॅजिकल स्पेल आला हार्दिक पांड्याचं. तदनंतर जसप्रीत बुमराह धावून आला, म्हणून क्रिकेटच्या पटलावर काही अशक्य नाहीये. 30 चेंडूकडे 31 ची गरज. येस, डेफिनेटली रन बॉल डिफिकल्ट वाटतात. हेच आहे क्रिकेट, कारण येथे षटकार चौकार माणूस सोपं आहे, सिंगल डबल घेणं कठीण आहे. आणि आता वीरेंद्र बाबरे येतोय गोलंदाजी करण्याकरिता. टीमचं ब्रह्मास्त्र म्हणजेच काय तर वीरू, आणि तो आलाय गोलंदाजी करण्याकरिता. मॅच मध्ये जर नियंत्रण ठेवायचं असेल तर इथून हे षटक तितकंच महत्वाचं आहे, कारण की या षटकाकडे समजेल की पारडं कुठल्या दिशेने जड झालंय. सॉफ्टने खेळलाय, हळूवारपणे खेळण्याची मानसिकता ठाऊक आहे की रिस्क घेत नाहीयेत. सन्मान दिला जातो आणि चांगल्या गोलंदाजाला तुम्हाला सन्मान देखील तितकाच महत्वाचा आहे. डॉट बॉल. डिफेन्सिव्ह माइंडसेट राहिला वैभव डुकलेचा. यावेळेस तो खेळतोय 5 बॉलमध्ये 5 धाबा. युवराज डुकले खेळतोय 7 मध्ये 15 धावेची खेळी. चांगली बॅटिंग युवराजच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळते प्रत्येक सामन्यामध्ये. त्याच्या माध्यमातून आपण सातत्य पाहिलंय. पुन्हा एकदा वीरू बाबरे बॉलिंग ट्रॅकवर. हा बॉल मात्र लेप करायचं होतं. ऑन साइडला बॉल चाललाय, फील्डर वेगाने पुढे आलेत. 1 बाउन्स स्पीड झाला बॉल आणि धाव मिळेल फक्त 1. आता पुन्हा एकदा आमने सामने. फलंदाजी मार्कवर युवराज डुकले आणि गोलंदाजी मार्कवर वीरेंद्र बाबरे. ही बेस्ट वर्सेस बेस्ट लढत असेल आणि सर्वोत्तम पाठल आहे जे मैदानाच्या दिशेने तुम्हाला पाहायला मिळते. आता कशा पद्धतीने खेळ होईल पहा. फोकस दोघांबरोबर आहे, परंतु हा फोकस तुमच्या खेळाच्या माध्यमानं तुम्हाला अजूनच उंच ठेवावं लागेल. परंतु इथून काय रिस्क घेतील काय या सर्व काही गोष्टीची पडताळणी ती देखील महत्वाची आहे. 28 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 30 धावेंची गरज आहे. अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी टीम आई सप्तशृंगी या संघाला. पुढील बॉल गोलंदाजी मार्कवर वीरेंद्र बाबरे. बॅकअप द लेन जरूर होती. किचून मारण्याची मानसिकता दर्शवली, परंतु पंच वळतायत. पंचांचे दोन्ही हात झाले समांतर. इट्स अ व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव. पाय लेन जास्तीत जास्त डाऊन द लेग होती. मेजवानी होती जरूर युवराजकडे, परंतु ते कनेक्शन बसू शकले नाही. बीट झाले, परंतु व्हाईट बॉल आलाय. 37 या अंकांवर धाव फलक. 3.2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. ड्राईव्हचा फटका दर्जेदार आहे, परंतु क्षेत्ररक्षक स्थित आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये संदीप सांबरे चेंडूला फील्ड करतील. एक सिंगल धाबी स्कोर कार्ड भरेल आणि सिंगलच्या साह्याने धावगती 38. आता 27 चेंडू आणि 28 धावांची गरज. बघा हे विविध अँगलने 20 नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. आज टोटल 8 कॅमेरा सहित ही स्पर्धा आपण कव्हर करतोय आणि हे 6 विज्युअल्स जे पाहायला मिळत आहेत अप्रतिम, आउटस्टँडिंग. 20 नेटवर्कचं कार्य राहिले. वीरू बाबरे पुन्हा एकदा हलक्याशा हाताने लेट कट केले या बॉलला आणि बॉल चालला यावेळेस बॅकवर्ड पॉइंट कडे. 1 धाव परिपूर्ण झाली. 2 धावेचा प्रयत्न आणि तो होतोय परिपूर्ण.
या 2 धावेने टीमची धावसंख्या 40. सिच्युएशन नुसार आता खेळ होतोय. त्याला ठाऊक आहे की या षटकाकडे ग्रीस घ्यायची नाहीये. सिंगल डबल ज्या काही धावा मिळतील त्या इथून बोनस स्वरूपाने असणार आहेत. हलक्या हाताने खेळलं. पॉईंटचा क्षेत्ररक्षक थोडेसे स्लॉपी झाले आणि संत झाले. क्रिकेटच्या पटलावर नेहमीच तुम्हाला ऍक्टिव्ह आणि अप टू डेट राहावं लागतं. 40 अंकांवर धावगती आहे. 26 चेंडू शिल्लक आहेत. ऑलमोस्ट रन बॉल सिच्युएशन. 26 धावसंख्येची गरज. पुढील बॉल वीरेंद्र बाबरे. सॉफ्ट खेळला. हलक्याच्या हाताने फक्त आणि फक्त ढकलून दिले थ्रू दी कव्हर्स. चेंडूला फील्ड केलं जाईल. आकाश येत आहे चेंडू पर्यंत आणि चेंडूला फेकी केली जाते. एक सिंगल धावेल. या सिंगलच्या मदतीने धावगती आहे 41. 41 अंकांवर. शेवटचा अंतिम चेंडू तिथून शिल्लक असेल. वीरेंद्रचे हे स्पेल पाहू शकाल. पहिलं षटक जे थोडंसं महागडं राहिलं, परंतु या षटकाकडे धावा थोड्याशा कमी जरूर दिल्यात, परंतु सिच्युएशन आतापर्यंत अंडर कंट्रोल आहे. आई सप्तशृंगी या संघाकडे. शेवटचा अंतिम बॉल. वीरेंद्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुसज्जित होईल. स्ट्राईक एंडला मिस्टर युवराज डुकले. हुकच्या फटक्यामध्ये परावर्तित केला जाईल. फाईनल क्षेत्रामध्ये बराच गॅप आहे. इनटू द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. युवराजच्या बॅटमधनं शेवटच्या अंतिम चेंडूवर चौकार. 4. आपला संघ जिंकावा याकरिता अतोनात त्यांचे देखील प्रयत्न असतात आणि परिपूर्ण प्रत्येक जण विश देखील करत असतो आणि विश नेटवर्कवर ही स्पर्धा अतिशय दर्जेदार. विश्वाजी पाटील यांचं कौतुक असावं. शहरापासून थोडीशी दूर खेळण्याची मानसिकता दर्शवली गेली. संदीप सामरेला आपण पाहत आहे गोलंदाजी मार्कवर. ही लेन पा अँगल थोडासा क्रिएट केला आणि ऑफस्टनच्या बाहेर छपरून खेळण्याची मानसिकता जरूर होती, परंतु बरोबर बुंद्यामध्ये वाईड यॉर्कर डॉट बॉल. वाईड यॉर्करने सुरुवात करतोय संदीप सामरे, जो मागील बॉल चौकार गेला आणि युवराज डुकलेने आता मात्र बीट केले वीरेंद्र बाबरेला. 246 धावा. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग 2026 मध्ये हायेस्ट रन गेटर 247. एकदा जोरदार टाळ्या उद्या युवराज डुकले यांच्याकरिता. व्हॉट अ बॅटिंग. 75 ची त्याची सरासरी पाहायला मिळते प्रति मॅच मध्ये आणि तो खेळतोय या स्पर्धेमध्ये 247 या धावसंख्येवरती. 250 पार डेफिनेटली जाईल. हा बॉल डिफेन्सिव्ह माइंडसेट राहिलाय. वैभव डुकले एका साईडनं द वॉल प्रमाणे बॅटिंग करतोय आदेश सर ज्याप्रमाणे, आणि दुसऱ्या बाजूनं लेग बाईटची एकदा भेटे आणि दुसऱ्या बाजूनं युवराज डुकले अटॅक करतोय. ठाऊक आहे आपली भूमिका काय आहे ही वैभवला ठाऊक आहे या मॅच मध्ये, म्हणून फक्त आणि फक्त तिथे सिंगल घेतली जाते. युवराजला स्ट्राईकवर आणलं जात आहे आणि काय जबरदस्त बॅटिंग राहिले. 247 धावा, 254.64 चा स्ट्राईक रेट आणि काय अप्रतिम ॲव्हरेज आहे या खेळाडूचा. संदीप पुन्हा एकदा सुसज्जित होईल. इथून गोलंदाजी मार्कवर 22 चेंडूकडे 20 धावसंख्येची गरज आहे आणि अतिशय चांगला पद्धतीचा खेळ जो युवराजकडनं राहिला तोच असेल स्ट्राईक एंडला. नेक्स्ट बॉल. खेचून मारण्याची मानसिकता परिपूर्ण आपण म्हणू शकाल की बॅकलिप आली होती वर्ण खाली, परंतु चेंडूला कनेक्ट करू शकले नाहीत. ड्रोनची ही दृश्य जी विशेष करून आपण पाहू शकाल थोड्याच वेळामध्ये. यस, ती विश नेटवर्कवर पाहायला मिळतात. हे पाठीराख आहेत जे विशेष करून आपल्याला पाहायला मिळतात. आपापल्या फेवरेट संघाला बराच लांबवरचा प्रवास करून इथपर्यंत आलेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हे मुवमेंट जे विश नेटवर्कच्या माध्यमानं बीट झाले. गती थोडीशी कमी केली, योग्य त्या पद्धतीने बुद्धिमत्ता यूज केली राहुल आणि ते बीट होत असताना गती पहा किती चांगल्या पद्धतीने. जेवढी हवा द्याल चेंडूला काहीतरी हरकत आणि काहीतरी बरकत जी पाहायला मिळणार आहेत. थोडेसे थांबले पडले या सर्व काही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळाल्या. पुढील बॉल. संदीप सामरे खेचून मारला ऑन साईटला. चांगलं करेक्शन आहे. व्हाट अ शॉट. आता म्हणावं लागेल वाघ्यांच्या भाषेमध्ये वाकडे तिकडे बाबलीचा हिरवा हिरवा पाला. षटकार मारेगा लेकिन झुकेगा नहीं साला. षटकार. बॉल बीट झाले, परंतु त्यानंतर बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं गेलंय. ही ताकद आहे, हा ब्रँड आहे. ब्रँड इज ब्रँड. हा बॉल सोडून दिलाय.
पंत सांगतायत योग्य बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या आहे 52 धावा, 2 गडी बाद. एका साईडनं वैभव डुकले सेन्सेशनल खेळतोय, डिफेन्सिव्ह माइंडसेटने खेळतोय. दुसऱ्या बाजूनं युवराज डुकले अटॅक करतो आणि हाच तो रोल असतो आदर्शर. एकाने सुईचा रोल, एकाने तलवारीचा रोल, एकाने संयम दाखवायचा, एकाने आक्रमण करायचा. आणि कशा पद्धतीने तुम्हाला तुमचा रोल ठाऊक असणं हे देखील महत्त्वाचं आहे. आणि हेच विशेष करून या मॅचमध्ये पाहायला मिळतात. ड्रोनची दृश्य जी विशेष करून दाखवली जात आहेत या अगदी रजनी स्पर्धेतील अगदी आपण पाहत आहे 14 धावांची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. आणि विशेष करून ही मॅच टीम सप्तशृंगी आई सप्तशृंगी या संघाकडे अधिकच स्ट्रॉंग आहे. कारण की आतापर्यंत युवराज मैदानाच्या दिशेने करतो आणि युवराज करता एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण की 250 धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज या स्पर्धेमध्ये वाड्याचा तारा सितारा जो आज आपण पाहताय नंडोरे देवकोप क्रीडा संकुलावर झळाळत असताना काय बॅटिंग राहिलंय अप्रतिम. प्रेक्षक एन्जॉय करतायत. सामाजिक जीवनामध्ये आपल्याला दुःख, वेदना, त्रास असते आदेश सर, परंतु जेव्हा आपण मैदानाच्या आतमध्ये येतो त्या सर्व दुःख वेदनांचा त्रास होतं. म्हणून सर्व टेन्शनवरती एकच मात्रा, ती आहे क्रिकेटची मात्रा. क्या बात अप्रतिम. ऑन साइडला ऑन द राईज वळवलं जात आहे क्षेत्ररक्षक त्या दिशेने 4 रन. नो चान्स फॉर द फिल्डर. सरळ चढू निघून गेला मिड विकेट सीमा रेषा पार. फायनल फेज मधील चौकार. चौकाराच्या मदतीने आणखी जवळ आलाय संघ. 56 धावा. बीट झाले धाव घेण्याचा मानस जो इथून विशेष करून पाहायला मिळतोय. एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या साहाय्याने बाईचा इशारा आलाय पंचांकडनं. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवरील 57-57 या अंकांवर हे धाव फलक जे अधोरेखित आहे. आता या मॅचला जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे 9 धावसंख्येची, म्हणजे मॅच परिपूर्ण अंडर कंट्रोल मध्ये आहे टीम आई सप्तशृंगी या संघाकडे. येस डेफिनेटली. आणि ज्याप्रमाणे युवराज डुकलेने बॅटिंग केलेल्या आहेत 13 बॉल मध्ये 26 धावेची खेळी तो करतोय. 16 चेंडू 9 धावेंची गरज. हा बॉल फुलरनेत होता, ऑन साइडला खेळून काढलाय. 1 धाव परिपूर्ण केली वेगाने. कॉलिंग 2चा आहे परंतु स्पष्ट नकार, म्हणजेच काय एकच धाव. आणि टीमची धावसंख्या 58. आणि खेळाची परिभाषा ती देखील महत्वाची आहे. म्हणून आपण सातत्याने म्हणतो जिंदगी उसी के साथ खेलती है जो खिलाड़ी सबसे बेहतरीन है. दुख दर्द तो यहाँ पे भरे पड़े लेकिन हौसले सबके अलग अलग है. कोई संघर्ष में बिखर जाएगा, कोई खिलाड़ी संघर्ष करके निखर जाएगा. पुलर लेंथ आहे त्या दिशेने लॉंग स्टॉप रिजनला चेंडूला स्टॉप केलं जाईल. एक सिंगल धाव येते. आणखी जवळ येतोय विजयाच्या दिशेने इथून आई सप्तशृंगी संघ. अजून या मॅचला जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची गरज आहे. जी 7 मिळाले ना आतापर्यंत टीम युनिटी फार महत्वाची असे राहुल. कारण की कुठलाही संघ आपण पकडा जर टीम युनिटी नसेल, ते कॉम्बिनेशन नसेल तर तुम्ही पुढे वाटचाल करू शकणार नाही. इक्वेशन दाखवलं जाते 14 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 14 बॉल 7 धावेंची गरज. आणि यावेळेस ऑन स्ट्राईक युवराज डुकले, प्राईड ऑफ तिळसे अँड प्राईड ऑफ वाडा. बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल या ठिकाणी चाललाय फ्लाइंग स्लिप कडे, धाव मिळणार नाहीये. चांगला बॉल मितेश धाडगेच्या माध्यमातून. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत होतोय आणि त्याच्या स्पेलच्या माध्यमातून 11 बॉल डिलिव्हर्ड झाले. त्याने धावा खर्च केल्या 12, त्यामध्ये 1 विकेट तो मिळवतोय. आणि आता मॅचचं समीकरण 13 चेंडू 7 धावेची गरज. अंतिम बॉल मितेशचा खोलात टाकलाय बॉल. हा देखील बॉल चांगला राहिलाय. 1 चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न राहिलाय. 1 धाव मिळाली. धावसंख्या 60 रन 60 धावा. आणि आता आदेश सर 12 चेंडू 6 धावेंची गरज. परिपूर्ण या मॅचवर मजबूत पकड आहे टीम आई सप्तशृंगी या संघाचे. आणि पाठीराखे देखील उत्सुक आहेत की कधी मात्र तो क्षण येईल ज्या क्षणाकरिता आपण 5 दिवस वाट पाहिली. जवळ या रजनीमध्ये आपण पाहू शकलात. आणि काय फलंदाजी राहिली एका मॅचमध्ये. युवराज डुकले आतापर्यंत 3 हाफ सेंचुरी आहेत. आणि संघाचं चाललंय तितकंच महत्वाचं. कारण की मी नेहमीच म्हणतो टाळी कधी एका हाताने वाजत नाही. तुम्हाला तुमचा सांघिक वर्क हा योग्य ठेवावाच लागतो. प्रत्येक मॅच मध्ये युवराज चांगला असेल असं नाहीये, परंतु गोलंदाजी ही तितकीच ताकदीची जी ठरली गेली. मी सर्व संघमालकांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थान बनवायचंय. लकी कंस्ट्रक्शन हबीबभाई शेख साहेब, MD बॉईज पंकजी काकडे साहेब, मंगेशजी मर्ले साहेब, धानवा ब्रदर्स सुनीलजी धानवा साहेब आणि सुशांतजी धानवा साहेब, MS लायन बाबूरावजी बरब साहेब, मुनतजी बरब साहेब, साई सबोरी, देवकोप विलासजी लांगे साहेब, युवा माही मुकेशजी करबट साहेब, अन्वी खुशी क्वीन 11 राजेशजी सातवी साहेब, ॲडव्होकेट दिनेशजी कोदे साहेब, किशोरजी पवार साहेब, वियाना फायटर विद्येशजी लांगे साहेब, न्यू 3 मुंबई सुभाषजी किरमिरे साहेब, अमोलजी बटवा साहेब, विकासजी खैराडे साहेब, आई सप्तशृंगी 11 टीमचे संघमालक रमेशजी गांगुर्डे साहेब, मोहपाडा चॅलेंजर्स उज्ज्वल श्रीवास्तव साहेब, आकाश मसे साहेब, टीम 94 कामन संजय मात्रे साहेब, हजरतबाई शेख साहेब, सर्वांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठ जॉईन करावं.
रेडी आहेत या क्षणाकरिता, कारण की 6 धावसंख्येची गरज आहे. स्ट्राईक एंडला युवराज, एक युवराजने आंतरराष्ट्रीय दर्जावर मॅन ऑफ द सिरीज पटकावली. T20 वर्ल्ड कप, आंतरराष्ट्रीय ODI वर्ल्ड कप जिंकून दिला. आणि आज युवराज डुकले आई सप्तशृंगी संघाकरिता तोच तारणहाण बनलाय. लेफ्ट ऑलवेज राईट. खुश आहेत संघाचे संघमालक रमेशजी गांगुर्डे साहेब या क्षणाकरिता. अजून सुद्धा वेट आहे, अजून सुद्धा वेट आहे. ही लेन थोडीशी मागे होती, टॅप करण्याचा प्रयत्न जरूर झाला. बीट होत असताना सरळ चढूयस त्यांच्या मागे. थोडासा वेट हा तुम्हाला करावाच लागतो ना, कारण की नेहमीच मी म्हणतो की हार के बाद जीत आहे. सुख आणि दुःखाचा हा खेळ आहे, नेहमीच चढ उताराकरिता ओळखला जातोय. आणि पेशन्स हे तितकेच महत्वाचे आहेत. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक, 6 धावसंख्येची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. पुढील बॉल किचून मारण्याची मानसिकता जरूर दर्शवली गेली. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे आणि चेंडूची हाताळणी केली जाईल. एक सिंगल येते, सिंगलच्या सहाय्याने धावगती जाऊन पोहोचेल 61 या अंकांवर. आणि आता फक्त 5 धाब्यांची गरज. यावेळेस वैभव डुकले तो खेळतोय 13 बॉलमध्ये 13. द वॉलची भूमिका त्यांनी निभावलेली आहे भिंतीप्रमाणे. तो बॅटिंग करतोय कारण की विकेट दिली नाहीये सर. आणि तिसऱ्या विकेटसाठी ही पार्टनरशिप अमूल्य पाहायला मिळते. युवराज डुकले आणि वैभव डुकले यांची बेस्ट पार्टनरशिप. चांगली पार्टनरशिप बिल्ड झाले. 5 धाव्यांची गरज आहे आता या मॅचला जिंकण्यासाठी. द्रोणची दृश्य विश लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमानं ही क्षणचित्र फार महत्वाचे आहेत. बॅक ऑफ द लेन, आखू टप्प्याच्या लेंथला परिपूर्ण पिक करू शकले. फटका हवेमध्ये आहे. मॅच मध्ये वॉन होण्याची शक्यता अजून सुद्धा आहे, कारण की या धावा तुम्हाला परिपूर्ण कराव्याच लागतील. जोपर्यंत शेवटची धाव, शेवटचा चेंडू पडत नाही, भविष्यवाणी आपण करू शकत नाही. घेऊया एक ब्रेक आणि येऊया मॅचच्या दिशेने. किरण गवारी येतोय मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक दिग्गज क्रिकेटपटू म्हणून किरण गवारीकडे पाहिलं जातं आणि तो आलाय 5व्या क्रमांकासाठी बॅटिंग करण्याकरिता. आई सप्तशृंगी 11 टीमच्या माध्यमातून 9 चेंडू 5 धाब्यांची गरज. खंब नेतृत्व जर कोण असेल या संघामध्ये तर तो किरण गवारे आहे. प्रत्येक सिच्युएशन मध्ये, अगदी जेव्हा प्रेशर सिच्युएशन असेल ना, संघाने त्याला काढले आणि योग्य त्या पद्धतीचा खेळ हा किरण गवारीने देखील केला. बिनारचा ब्रँड, 5 धाव्यांची गरज. ऑनराईज खेळा, ऑन साइडला फटका जो आपण पाहत आहे. इंटू द गॅप मध्ये सरळ सीमारेषा पार निघून जाईल. दणदणीत आणि सणसणीत हा चौकार. 4. आणि इंटू द गॅप मध्ये चेंडू निघून गेला. एक धावेची गरज आता या मॅचला जिंकण्यासाठी. या क्षणाकरिता रेडी आहेत संपूर्ण आपले पाठीराखे. समोरच्या दिशेने खेळलाय स्टायलिश वन, अप्रतिम प्रहार. वा, पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग पर्व 2 चा चॅम्पियन संघ टीम आहे आई सप्तशृंगी. आणि काय फिनिश आहे, षटकाराने मॅच झाले वन. किरण गवारीच्या बॅट मधनं विजयाचा षटकार. आहे ना, पालघर तालुका आदिवासी क्रीडा वेलफेअर असोसिएशनचे संपूर्ण जे पदाधिकारी, विजयजी तरे साहेब असतील, महेशजी कोती साहेब असतील, स्वप्नीलजी बिसे साहेब, संदीपजी धोडी साहेब, सुशांतजी धानवा साहेब, आशिषजी कडू साहेब, विदेशजी लांगे, बाबूरावजी बरप आणि संपूर्ण त्यांचे जे पदाधिकारी आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेची रंगत जी सर्वांना पाहायला मिळाली. म्हणून पालघर डिस्ट्रिक्ट आदिवासी प्रीमियर लीगची ही झलक समद्यांमध्ये अलग. आणि वॉन झाले ती मॅच. आई सप्तशृंगी या संघ म्हणून विजयाच्या लक्षवेधी शुभेच्छा. आणि राहुल धानवा तुमच्या समवेत देखील खूप चांगलं हे क्षणचित्र पहिल्यांदाच आमने सामने आपण देखील भेटलो. आणि परंतु खूप चांगल्या पद्धतीचे हे क्षण पहा, जी पब्लिक जे या ठिकाणी आली होती, आमचा लाडका प्रेक्षक राजा आता घराच्या दिशेने रवाना होते. परंतु घरी जात असताना आपण बाईक्स व्यवस्थित चालवा, घरी आपली कोणतरी वाट बघताय. सो जाऊया आपण फायनल प्रेझेंटेशनच्या दिशेने, जिथे परेश कुडू सर आमचे शालेय जीवनातील पहिले शिक्षक, ज्याने आम्हाला कलाकार होण्याकरिता पहिला धक्का मारला. आणि त्यांचा आज खऱ्या अर्थाने आम्ही देखील ऋणी आहोत. आणि आपण परेश कुडू सरांकडे वळणार आहोत. धन्यवाद.